त्या दार कोणी उघडत नाही नाटकात. क्लायमॅक्स सीनला असताना आमचं दारच पडलं. आता पडले तर उघडेल कसं कोणी की अरे ओके 4 लोक एकांकिकेत असू देत ना ते 120 असू देत, मुद्दा त्या 40 मिनिटांमध्ये जो इम्पॅक्ट क्रिएट करता येतो त्याचा आहे. तर आजीने मला बोलवलं आणि बटनावरती खालती गेलं, म्हणली आंधळ्या माणसाला कळत नाही ना, मग ती बटनावरती खाली लागली पाहिजे. नाटकात मुलगी मिळत नाही म्हणून जाऊन पालकांना कन्व्हिन्स करा, इथं आमची गत. एक व्यावसायिक नाटकाचं कास्टिंग कसं होतं हेच कळत नाही कुणाला. एवढ्या लोकांना माझं काम आवडतं, मग ती जी खिशाची गरिबी आहे ना ती फार श्रीमंत वाटू लागतं. रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून तुमचा दोस्त आणि या कार्यक्रमाचा होस्ट तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा या ताज्या कोऱ्या करकरीत कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. आधी बसू मग बोलू. आज आपल्याकडे एक असा गेस्ट आलेला आहे ज्याने शाळेपासून त्याच्या अभिनयाची छाप सोडत, कधी गाणी कधी तबल्यावरती ठेका धरत, अभिनयाची लय समजून त्याची मांडणी करत दिग्दर्शनही केलं. जगा आणि जगू द्या या तत्वावरती नाटकाच्या संस्कारांचा महिमा जपत मोडे येईन पण वाकणार नाही असे ठामपणे म्हणत 1 एप्रिलला येत्या शिमग्यात ओळखलात का सर मला असं विचारून स्वतःच कॉन्शियस होत मी केशव दामले असं म्हणून नट नावाचं नाटक करू लागला. आता खेळ मांडू म्हणून तो ॲनिमल प्लॅनेटला गेला. ॲनिमल प्लॅनेटला त्याला भेटला बोक्या सातबंड. त्याच्यासोबत हिंडत त्याने न्यूटनला न सापडलेला असं रेड ॲपल शोधलं आणि ते खाल्लं. आणि मग त्याने अल्पविराम घेतला आणि त्याला जाणवलं की अरे या बाबतीत तर लेखकाचा कुत्रा झाला आहे. म्हणून तो गेला आबाला लडकीत ते आणि मुमताज महल येते. तिथे त्याने वेळ घेऊन चाणक्य नीतीचा अभ्यास केला आणि आय ॲग्री म्हणत त्याच्या अश्रूंची फुले झाली. हे एवढं करणं गरजेचं होतं का तुला? तुझ्या या गोष्टीमुळे माझा इंट्रो किती वाढला. नाही, मुळात इंट्रो वाढावा म्हणून मी हे केलेलंच नव्हतं. कधीतरी हे असं होईल असं मलाही वाटलं नव्हतं. पण हे फारच जिकिरीचं काम आहे. खूप सुंदर लिहिले, म्हणजे लिखाण खूप जिकिरीचं काम आहे. हे करणं नाही पण हे सगळं एकत्र आणणं फार अवघड होतं. तर आपल्याकडे आज असा एक गेस्ट आलेला आहे, माझा मित्रच आहे आणि या कार्यक्रमाचा गेस्ट आहे तो, ज्याचं नाव आहे प्रणव जोशी. प्रणव, तुझं स्वागत करतो आम्ही या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. येस, हे वाक्य आपल्या फार परिचयाचं असल्यामुळे कार्यक्रमाचं तेच नाव ठेवलेलं आहे आम्ही. अगदीच. आत्ता सध्या प्रणव जोशी याची 2 नाटकं रंगभूमीवरती धुडगूस घालत आहेत. एक बोक्या सातबंडे आणि आता चाणक्य, हे त्याचं पहिलं दिग्दर्शित केलेलं व्यावसायिक नाटक आता रंगभूमीवरती आहे, ज्याला 14हून जास्त नॉमिनेशन्स मिळालेले आहेत. हो, आणि संगीतासाठी तुला पुरस्कारही मिळालेला आहे त्याच नाटकासाठी. धन्यवाद. हे मी बोलू शकत नव्हतं, बोललो की मला म्हणतात माझंच प्रमोशन करतो. नाही, हे स्क्रिप्टेड नाही आहे पण त्याला मिळालेलं आहे. आणि झीचं नॉमिनेशन आणि पुरस्कार दोन्ही, आणि मटासाठी पण नॉमिनेशन मिळालेलं आहे. तर चाणक्य खरंच एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे आणि ते करण्याची जी स्टोरी आहे ना ती मला माहिती आहे. माहिती आहे म्हणजे खरं तर तुझ्यामुळेच ती स्टोरी, म्हणजे तुझ्यामुळे ते नाटक झालं. पण ते तुझ्याकडे बराच वेळ चालू होतं. हां, ते माझ्याकडे होतं नाटक. माझ्याकडे असं नाही, इन द सेन्स आम्ही शैलेश दातार, आम्ही अश्रूंची झरी फुलेच्या US टूरवरती असताना पहिल्यांदा तो चाणक्यचा विषय झाला होता. तिथे आमची मुळं त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि मग ते मराठी करूयात, मग शैलेशने ते करायला घेतलं, मग ते झालं. 2 वर्ष शैलेशने त्याच्यावरती काम केलं. त्याच्या प्रोसेसमध्ये मी इन्व्हॉल्वच होतो. पण माझं असं मत होतं की ते कुठल्या तरी काय म्हणूयात, कुठल्या तरी अनुभवी दिग्दर्शकांनी ते रंगभूमीवरती आणावं, कारण चाणक्यसारखं नाटक आहे. तुझं म्हणणं होतं असं माझं म्हणणं होतं. म्हणजे डिरेक्टर म्हणून मी मला जज करत होतो का, तर तसं नाही आहे. पण कमर्शियल व्हॅल्यूज त्या प्रोजेक्टच्या लक्षात घेऊन आपल्याला माहिती आहे ना कशा पद्धतीने कमर्शियल प्रोजेक्ट व्हायला हवं, आणि एखाद्या नामांकित दिग्दर्शकाचं नाव त्याला लागल्याने त्या नाटकाला जे मिळणार असेल, जे गुडविल मिळणार असेल, पोटेन्शियल मिळणार असेल, ते नक्कीच त्या नाटकासाठी गरजेचं होतं. पण ते तसं जुळून आलं नाही. आणि मग तो सातारचा दौरा, आणि त्या दौऱ्यात तू जे काही शैलेशला पिन मारलीस आणि ते तिथून तू विषय इनिशिएट केल्यानंतर मग ते सिरियसली त्याच्याबद्दल विचार करू लागलो. मग ते माझ्यासोबत कोणतरी अजून जोडलं गेलं. मग तू आलास, मग राहुल जोगळेकर आला, मग सगळ्यांनी मिळून ते तयार झालं. त्यामुळे ते चाणक्यचा प्रवास फारच इंटरेस्टिंग होता. पण हां, असो तर ते असं आहे. सो अशा पद्धतीने ते एकतर रंगभूमीवरती आलं. खरं सांगायचं तर माझा खूप रँडम शैलेश दादासोबत चॅट झालं होतं
की दौऱ्यासाठी की आम्ही निघतोय वगैरे, आणि आम्हाला कळलं की मी पहिल्यांदा त्याच्यासोबत एकत्र ट्रॅव्हल करणार होतो. हो आणि त्या ट्रॅव्हलमध्ये यांचं कन्व्हर्सेशन चाललं होतं की अरे चाणक्य नाटकाचं, बरं मला काहीच माहीत नव्हतं ह्या दोघांत. तो त्याला खूप कन्व्हिन्स करत होता की अरे तू का नाही करत आहे, तू एकदा वाच तरी, तुला किती वेळा बोललो यार स्क्रिप्ट बघ म्हणून, तू काहीच नाही बोलत आहे त्याच्याबद्दल. आणि हा त्याला कंटिन्यू सांगतो अरे मी नाही करणार आहे रे, मला नाही करायचं आहे, तुला अजून चांगला कोणतरी मिळेल दिग्दर्शक नाही वगैरे. नाही, मी करणार नाही म्हणजे मी प्रोसेसमध्ये असणारच होतो. हां. मला ते नाटक म्हणून आवडलंच होतं आणि नाटक इंटरेस्टिंगच आहे. इनफॅक्ट जे कोणी दिग्दर्शन करेल, म्हणजे आम्ही विजय सरांकडे गेलो, विजय किंकरे सरांकडे, किंवा जे कोणी दिग्दर्शन करणार असेल त्यांना मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला तयारच होतो. कारण याआधी आबाला लाडकीत त्याला मी गजेंद्र अहिरे सरांना असिस्ट केलं आहे, किंवा झुंड आणि कुसुम मनोरलेले या 2 नाटकांसाठी प्रदीप मुळे मामांना असिस्ट केलं आहे. सो मला असिस्ट करायला आवडलंच असतं, काही प्रॉब्लेम नव्हतं. फक्त माझं असं म्हणणं होतं की कोणीतरी अशा दिग्दर्शकांनी ते करावं ज्याला त्या क्राफ्टचा आणि या सगळ्याचा अनुभव आहे. मला जेव्हा मी ते ठरवलं की मला ते सगळं करायचं आहे, तेव्हा मग त्या क्राफ्टपासून सगळ्याच गोष्टींवरती आपण काम केलं. म्हणजे त्या संहितेत जी तशा पद्धतीने जरा बाजूला राहिलेली पात्र होती, त्या पात्रांना पण वरती आणण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या, काही नवीन गोष्टी लिहिल्या, काही गोष्टी वगळल्या. आत्ताच्या म्हणजे 35 वर्षांपूर्वी लिहिलेलं ते नाटक आत्ताच्या काळाशी समकालीन होण्यासाठी जे जे म्हणून करावं लागलं ते सगळंच आपण केलं. पण माहीत नाही मी आधी का नाही म्हणत होतो. मे बी ते तिथे काय कमर्शियल्स जी असतात ना, कमर्शियल नाटकाची जी गणितं असतात ना, ती फार प्रेशर देणारी असतात. म्हणजे इकॉनॉमिक्सच प्रेशर देणार आहे. माझी एक एकांकिका मी करायला घेतली आणि ती नाही वर्क झाली तर ठीक आहे, ते माझे पैसे आहेत, किंवा बरोबर. कितीसे पैसे खर्च झाले त्याच्यामध्ये, फार नाही. पण कमर्शियल नाटकाचा तो आकडा, तो आवाका, नुकतंच बोक्या सातबंडेसारखं एक प्रोडक्शन आपण करून झालो होतो, त्याच्यात आपण म्हणजे त्याचे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट पण आपल्या हेवी होत्या आणि त्या पैशांचं प्रेशर होतं. त्याच्यात अजून एक चाणक्यसारख्या नाटकाचं प्रेशर आपण घ्यायचं का? पण मग शैलेशने माझ्यावरती खूपच विश्वास दाखवला आणि दिग्दर्शक म्हणून पूर्ण फ्री हँड दिला आणि सगळ्यांनी माझ्यावरती बिलीव्ह केलं. त्यामुळे ते प्रोजेक्ट आज कालच त्याचा 50वा प्रयोग झाला. आणि मला असं वाटतं की ते एकमेव नाटक आहे किंवा एखादं अजून असेल पण ज्याला 10 नॉमिनेशन्स मिळाले. हो हो हो. ठीक आहे, मग आता 10 नॉमिनेशन्स मिळाल्यानंतर पण तुला असं वाटतंय का की हे मी करू नये किंवा मी नाही तसं नाही आहे. आता त्याचे 50 प्रयोग पण झालेत. हो झाले. नाही खूप कसं आहे ना, तू स्वतः गीतकार आहेस, तर तुझं एक गाणं जेव्हा तू तुझ्या डोक्यात तयार करतोस, त्याच्यानंतर तू ते तुझ्या सेटअपवरती बनवतोस आणि तिसऱ्या कोणाला तरी ऐकवतोस, तेव्हा तुला त्याचं कसं रिसीव होतंय, काय होतंय त्याचं ते आपल्याला चांगलंच वाटत असतं रे. पण जेव्हा लोकांना- ते असं एक नाटक 500 लोक बसलेल्या ऑडिटोरियममध्ये ओपनिंगचा प्रयोग होणार आहे, जिथे प्रतिमा कुलकर्णी आमच्या अश्रूंची अली फुलेच्या दिग्दर्शिका असणार आहेत, सुबोध दादा स्वतः असणार आहेत, सगळे आमची अश्रूंची अली फुलेची फॅमिली होती पूर्ण. तर ते प्रेशर वेगळं असतं. लोक कसे रिसीव्ह करतील. पहिल्या टाळ्या जोपर्यंत येत नव्हत्या तोपर्यंतची माझी काय अवस्था होती, तू होतास तिथे. म्हणजे हळूहळू ते डायजेस्ट व्हायला लागलंय कळल्यावरती मग. आणि आता 50 प्रयोग झाल्यावर तर खरंच म्हणजे ती सुखावह फिलिंग आहे. कारण चाणक्यसारख्या नाटकाचे 50 प्रयोग, ज्याच्यामध्ये 12-13 कलाकार आहेत, 5-6 वेगवेगळे सेट्स आहेत, भयंकर कॉस्ट्युम्स आहेत, हेवी लाईटिंग आहे, साऊंड सेटअप हेवी आहे, सगळंच हेवी आहे आणि तो अनुभवसुद्धा हेवी आहे. म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या माणसांना जो एक आत्ता रिलॅक्सेशन पॉईंट म्हणून जी नाटकं बघावीशी वाटतात, अशा नाटकांसारखं नाही आहे चाणक्य. चाणक्य तुम्हाला अजून कॉम्प्लेक्स करतं. चाणक्य तुम्हाला अंतर्मुख करतं. तुमच्यातल्या प्रश्नांना ते डिवचायला लागतं आणि मग काही प्रमाणात त्रास व्हायला लागतो आपल्याला. अरे मी हा का नाही डिसिजन घेऊ. चाणक्यासारखे रॅशनल डिसिजन कोणीच घेतलेले नाहीत, असं एक माझं म्हणजे जेवढं मी अभ्यास केला चाणक्यांबद्दल. एवढा व्यापक दृष्टिकोन आहे त्या माणसाचा, त्याच्यासमोर त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी तो त्याच्या राष्ट्रनिर्मिती आणि या सगळ्याच्या उद्देशासमोर कितीही चुकीचा निर्णय असला तरी तो बरोबर वाटतो. तर ही रॅशनॅलिटी प्रत्येक माणसाला त्रास देत असते. आज माणूस इतका कॉम्प्रोमाइज तत्वावरती जगतोय की मला नाही रॅशनली एखाद्या गोष्टीला नाही म्हणतात, मला ते करावं लागतं. पण मग मी हे का नाही करत म्हणून लोक कॉम्प्लेक्स घेतात, त्या गोष्टी विचार करायला लावतात. चाणक्य हे नाटक तुम्हाला अंतर्मुख करतं, विचार करायला भाग पाडतं. त्यामुळे त्या नाटकाचे 50 प्रयोग होणं हे फार मोठी गोष्ट आहे. खरं आहे. इव्हन तुला आत्ताच अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय. खरंच तुझे अभिनंदन यासाठी. एकांकिका स्पर्धा आणि राज्यनाट्य स्पर्धा किंवा दीर्घांक स्पर्धा, तर स्पर्धा व्यतिरिक्त हा माझा पहिलाच पुरस्कार आहे.
आणि असे पुरस्कार मिळायला लागल्यावर आपलं म्हणजे आपलं समाजकार्य चालू झालं असं एक फिलिंग येतं. पण सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाट्य दिग्दर्शक असा पार्श्वनाथ आळतेकर स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार जो होता तो अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेकडनं मला मिळाला. आणि त्याच दिवशी चाणक्य नाटकाचा 50वा प्रयोग मी आता होता. तेच बोलणार होतो. सो ते सगळं असं जुळून आलेलं होतं आणि फार सुंदर फिलिंग असते ती. मी एकीकडे त्या नाटकासाठी पुरस्कार घेतोय, दुसरीकडे माझ्या नाटकाचा प्रयोग होतोय. त्याच दिवशी संध्याकाळी आपण सासवडमध्ये बालनाट्याचा प्रयोग केला, ज्या सासवडमध्ये आत्तापर्यंत व्यावसायिक नाटकच झालेलं नाहीये. बरं. एकही व्यावसायिक नाटक सासवडमध्ये झालेलं नाहीये. तिथे आचार्य आत्रे सांस्कृतिक भवन नावाचं मोठं थिएटर आहे, पण तिथे कुठल्याही व्यावसायिक निर्मात्याने जाऊन आता तर त्या दिवशी आपण बोक्या सातबंडेचा पण तिकडे प्रयोग केला, जो की ऑलमोस्ट हाऊसफुल पण झाला त्या दिवशी. सो असं सगळं त्या 25 तारखेच्या तुझे संध्याकाळी एकाच दिवशी चालू तुझे होतं. दोन्ही प्रोजेक्ट तर होतेच चालू आणि तू व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून अवॉर्डही घेत म्हणजे होतास. एकाच दिवशी आपले सगळे प्रोजेक्ट चालू होते आणि Exactly, मी हो. पुरस्कार घेत हो, होतो. म्हणजे- पण ती फार सुंदर फिलिंग होती आणि टचवूड असंच पुढे होत राहावं. येस. बरं, आपण हे आता बोलत होतो चाणक्यबद्दल, पण आता त्याचं बोक्या सातबंडे हे नाटकही चालू आहे आणि तो निर्माता म्हणूनही त्याला आहे. मला ना त्या बोक्या सातबंडेच्या बाबतीतली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगायची की फार कमी ठिकाणी ही लाईन ऐकायला मिळते, म्हणजे लेखन, दिग्दर्शन, संगीत, प्रकाश. लेखन, दिग्दर्शन आणि दृश्य संकल्पना हा पहिल्यांदा फॉर्मॅट मी आधी झाला असेल, पण मी अशाच प्रयोगांना हा वेगळा एक शब्द जेव्हा जेव्हा येतो ना मला, की लेखक आहे, दिग्दर्शक पण आहे आणि मग दृश्य संकल्पना पण आहे. अरे म्हणजे मला जरा हे फार इंटरेस्टिंग आहे की हे काय आहे. म्हणजे दृश्य संकल्पना हा एक फॉर्मॅट म्हणून एक म्हणजे त्यातलं एक डिपार्टमेंट म्हणूयात आपण वेगळं, जे भारतात फार वापरलं जात नाही. व्हिज्युअल डिरेक्टर नावाचा एक प्रकार आहे जो ओपेरा थिएटर्समध्ये किंवा जे म्युझिकल्स होतात मोठे मोठे तिथे वापरलं जातं. अच्छा. आपल्या इथे मुघले आझम नावाचं एक जे नाटक होतं त्याचं डिरेक्शन फिरोज अब्बास यांनी केलं होतं, पण त्याचा व्हिज्युअल डिरेक्टर वेगळा होता, जो टेक्निकल डिरेक्टर असतो त्याचा. तर आत्ता ही बोक्या आणि ही दुसरी गोष्ट मी हे शिकलो कोणाकडनं जास्त तर प्रदीप मुळेंकडनं. मी या म्हणजे प्रदीप मुळेंनी बरीच दोन नाटकं दृश्य संकल्पनाकार म्हणून केली. अच्छा. म्हणजे कुसुम मनोहर लेले हे त्यांनी जेव्हा रिवाईव्ह केलं ते आणि झुंड ह्या दोन्ही नाटकात दृश्य संकल्पना म्हणजे काय तर संकल्पना, त्याचं दृश्य आणि त्याची उभारणी टेक्निकल अंगाने. ह्या म्हणजे नेपथ्य पण प्रदीप मामाचं असायचं, प्रकाश योजना पण त्याची असायची, तो दिग्दर्शक असायचा त्यामुळे संकल्पना पण त्याचीच असायची, तो कॉस्ट्युम डिझायनर असायचा त्यामुळे त्याचे कलर्स पॅलेट पण तो ठरवत असायचा आणि बाकी सगळं. तर म्हणजे दॅट इज वॉट द दृश्य संकल्पना. आता बोक्या सातबंडेचा दृश्य संकल्पनाकार म्हणून मी काय बघतो तर त्याच्या बेसिक सेटअप्स त्याचे जे दोन ठरले होते की पहिला अंक घरात घडणार, दुसरा अंक जंगलात घडणार. तर ही गोष्ट आहे आपली, तर त्या गोष्टीमध्ये आता जंगल माझं कसं दिसलं पाहिजे, घर माझं कसं दिसलं पाहिजे, घर किती अर्बन वाटलं पाहिजे, घराचा सेट इतका मोठा आणि भव्यदिव्य वाटला पाहिजे की हा बदलेल अशी लोकांच्या मनात पण कल्पना नाही आली पाहिजे, किंवा दुसऱ्या अंकाच्या ओपनिंगला ते मयूर नृत्य असलं पाहिजे. ह्या ज्या सगळ्या, कारण मुलांना आता मोरबीर नाही बघायला मिळत कुठे, मुलांना डिस्कवरी आणि ह्याच्यातच मोर बघायला मिळतात, मुलांना समोर असा मोर बघायला. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातल्या, किंवा प्रत्येक म्हणजे तुला आठवत असेल तर पहिल्या प्रयोगापासून आपण नाटकाच्या मध्यातल्या त्या गाण्यामध्ये एका मुवमेंटमध्ये आपण एक झाड गिफ्ट करतो. हो बरोबर. हा माझ्याकडे ना लोक फोटो पाठवतात, माझ्या मुलांनी ते झाड लावलं, ते आता एवढं मोठं झालंय. ही संकल्पना आहे त्याच्या मागची. झाडे कोण वाचवणार, तुम्ही आणि आम्ही, ठीक आहे, पण झाडे कोण लावणार, कोण, पुष्पाचा अप्रोच काय आहे. आता आपण आपलं लहान मुलांना आपण काय दाखवतोय, कशाचं उदत्तीकरण करतोय आपण. पुष्पा आपला हिरो असू शकतो का. मग हे कोयता गँग कशामुळे फिरत आहेत बरं बाहेर, होत्या का 4 वर्ष आधी, कुठून येत आहेत ह्या गोष्टी आणि आपण काय दाखवायला पाहिजे मुलांना, ह्याच्यावरचं जे आमचं डिस्कशन आहे, ब्रेन स्टॉर्मिंग आहे, मी दीप्ती आपण आपली टीम म्हणून, त्याच्यातनं ज्या गोष्टी येतात त्या दृश्य संकल्पना म्हणून मी मांडतो आणि मी त्याच्याबद्दल फार आग्रही असतो. मला तू पुढे तसं करणार आहेस का, काही दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, दृश्य संकल्पना आणि अभिनय? नाही, तसं फक्त लिखाण राहिलं. हां, लिखाण राहिलं, पण ते आहेत आपले चांगले मित्र आहेत, त्यांना काहीतरी काम. पण मला आवडेल तसं. इनफॅक्ट मी मरे एकट्याचा नावाचं जे 2 अंकी नाटक केलं त्याच्यात पण मी ती एक म्हणजे त्याचं मी दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना या 3 गोष्टी करून बघितल्या होत्या. पण ना काय होतं, एकाच दिग्दर्शक म्हणून माझ्या डोक्यात जी रेसिपी आहे
ती 101% मला त्या टेम्परेचरनी, त्या म्युझिकच्या फीलनी आणि या सगळ्यांनी दाखवता आली तर मला त्याचं सॅटिस्फाय. काय होतं, मी दिग्दर्शन अरे पण नाही रे त्याने कॉस्ट्युम बरोबर नाही केला, अरे नाही रे यांनी लाईटच नाही दिला, या सगळ्या गोष्टीची तुम्ही घेऊन बघा ना जबाबदारी. मग तुम्हाला कळेल की का लाईट बरोबर येत नाही. मग नाही येत तर तुम्ही द्या. काय पल्सरवर खाली करणं, लाईट ॲडजस्ट करणं हे फार अवघड काम आहे असं नाही. तुम्ही ते मनापासून केलं तर ते तुम्हाला जमेल. पण ते आपल्याकडे बरेचसे दिग्दर्शकांना त्याचं तांत्रिक अंगाकडे बघावंसं वाटत नाही का, हे मला माहीत नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे. आता राहुल बरोबर मी गेले 12-14 वर्ष राहुल जोगळेकर बरोबर काम करतोय लाईटसाठी. तुझ्याबरोबर मी आपण 6-7 वर्ष जास्तच काम करतोय म्युझिकबद्दल. पण मी सगळ्या गोष्टींमध्ये लुडबुड करतो. हो बरोबर आहे. लुडबुडच म्हणत आपण त्याला. लाईट्समध्ये करतो, म्युझिकमध्ये करतो. आणि 8-10 वर्ष एकत्र काम करत असल्यामुळे तुम्हाला पण माहिती की काय याला थोडा सेन्स आहे आणि काय कसं केलं. तर पण ती कळून घ्यायला हवं आपण. म्हणजे जेव्हा मग एखादा ट्रॅक जेव्हा वाजत नाही ना देव हरवलाचा, तेव्हा दुःख होतं. हा बरोबर आहे तुझं. ओके. इकडे झालं का उलट इंटरव्ह्यू उलटा होतोय. पण माझ्यातला दिग्दर्शक जेवढं काही मी शिकलोय किंवा मला असं वाटतं की लेखकांनी लिहिलेली संहिता आणि दिग्दर्शकीय संहिता ह्याच्यात फरक असलाच पाहिजे. लेखकाचंच म्हणणं मांडायचं आहे, बरोबर आहे दिग्दर्शक म्हणून, पण ते मला कसं दिसतंय ही माझी रंगवृत्ती असायला हवी. आणि आपल्या बऱ्याचशा बाबतीत तेच होतं. रेड ॲपलची स्क्रिप्टच सापडत नाही, कारण ती तशी नाही आहे, जशी परफॉर्म झाली तशी कागदावर नाही आहे. किंवा माझ्या बरेचसे आय ॲग्री, त्याची ओरिजिनल जी सादर झालेली स्क्रिप्ट कुठे एक्झिस्टच नाही आहेत. अशा बऱ्याचशा नाटकं राहुल बेलापूरकरांनी मी केलेली कित्येक नाटकं अशीच आहेत. म्हणजे लेखक येऊन म्हणतात की अच्छा तुम्ही आमचं फक्त टायटल वापरलं. ओके. आता चाणक्य हे नाटकसुद्धा मिहीर भुता सरांनी साधारण 35 वर्षांपूर्वी लिहिलं आहे. तेव्हाची सामाजिक परिस्थिती किंवा तेव्हाचं सोशल पॉलिटिकल अवेअरनेस आणि आत्ताचं सोशल पॉलिटिकल अवेअरनेस ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षांपूर्वीचं परिस्थिती आठवून बघा आणि 10 वर्षांनंतर आज आपण कसे जगतोय बघा. आत्ता आपण तुम्ही फक्त एक चुकीचं स्टेटमेंट करण्याची गरज आहे, तुम्ही लगेच ट्रोलिंगला येता. बरोबर आहे. आणि आपण तर ह्याचं म्हणजे कलाकार म्हणून आपण तर याचं भान बाळगलंच पाहिजे, कारण आपली आहे ती परफॉर्मिंग आर्टच आहे. आपल्याला लोकांसमोर जाऊनच परफॉर्म करायची प्रत्येक वेळेला. समोरून येऊन बघणार आहेत आणि प्रत्येक वेळेला वेगळ्या वृत्तीची, वेगळ्या मानसिकतेची, वेगळ्या प्रवृत्तीची, वेगळ्या शहरातली अशी वेगळी लोकं असणार आहेत. आणि त्या सगळ्या वेगळ्या मानसिकतेच्या वयोगटातल्या लोकांना आवडेल असं मला काहीतरी तयार करायचं आहे. तर मग ते मी किती मेंटेन करून करायला पाहिजे किंवा त्याच्यावरती किती फोकस्ड राहायला पाहिजे तेवढं नाही होत आपल्याकडे असं मला वाटतं. पण ते ज्याच्या त्याच्या प्रोसेसचा पार्ट आहे. सो आपण आता कमर्शियल ही एक जी बाजू आहे प्रणवची ती आपण जाणून घेतली, पण याच्याही पेक्षा खूप मोठी बाजू त्याची प्रायोगिकची आहे. आणि मला असं वाटतं त्याचा बेस इतका त्याचा स्ट्रॉंग आहे की आपण जन्म घेऊन शिक्षण घेऊन जेव्हा एकांकी करतो आणि मग पुढे जातो तेवढे वर्ष त्याने प्रायोगिक रंगभूमीवरती काम केलेलं आहे. तर आपण त्या गोष्टीकडे येणार आहोत. थोडं गंमत म्हणून आता आपण सेगमेंट्सकडे बोलायच्या. सेगमेंट्स तुम्हाला माहितीच आहेत आणि त्याच्यातले एक इंटरेस्टिंग सेगमेंट 3-4 आहेत. त्याच्यातली पहिली एक सेगमेंट आपण स्टार्ट करतोय जी डायलॉगची अदलाबदली आहे, ती जरा आपण करूयात. सगळ्यांनी बाहुबली मूवी बघितलेला आहे, ऑब्व्हियसली तूही पाहिला असेलच. तर त्याच्यात आहे ना एक खूप व्हायरल झालेलं, खूप इंटरेस्टिंग असं, खूप एफर्ट्स घेतलेलं, दिवस रात्र मेहनत केलेलं एक पात्र होतं. त्या पात्राला आजपर्यंत जगात कोणी तोड देऊ शकलेलं नाही आहे. तोच व्यक्ती ते बोलू शकतो असं आत्तापर्यंतचा समज होता. पण मी जितका ओळखतो प्रणवला त्याच्या इतका उत्तम अभिनेता मी पाहिलेला नाही. त्याच्यामुळे हा रेकॉर्ड तो तोडू शकतो. खरंच. तर हे मी त्याला सुपूर्द करतो. आणि त्याला बरं आम्ही लिहून आणले, लिहायला त्रास झाला, आमच्या R&D टीमला लिहिताना त्रास झाला, तो हे बोलणार आहे. तर मी त्याला देतो. हे कंपल्सरी आहे? हा, हे कंपल्सरी असतं आमच्याकडे. का आम्हाला कंटेंट हवेत, व्ह्यूज हवेत. अरे नाही यार, हे व्हायरल करणार तुम्ही माझं. अरे काहीतरी चांगलं करा. हे डायलॉग्स आहेत. आपल्याकडे वेगळे इमोशन्स आहेत. लाईन्स त्याच, ॲक्सेंट तीच, पण त्याची आई थोडी या स्टेजला आली की ती खूप सिरियस आहे आणि त्याला फारच असं होतं आहे की अरे आई आता या झोनमध्ये ते बोलायचं, पण ॲक्सेंट तीच.
पण हे त्या ॲक्टरला नाही दाखवणार ना तुम्ही? त्याला नाही दाखवलं, त्याला दाखवलं डायरेक्ट टू बाहुबली 3 मध्ये रिप्लेसमेंट. खरंच? हो. बापरे. ए निमदा दोर्जोस तेमाली अर्थात भूस कर्कविना बुमला मोहनजलो लोकावी उनु उनु कशास्ता मिनो बोझरेस्ता चुकले वैसा मिन बॅट झेरथामा माहेशमती हे जमलंय भिरेशमा इनको हम मिन मल्हाट चोचो चो Next station, चुनाभट्टी नाही चुना मस्ता विकडे हे थ्रा घरस का हो रर सोबी तू भेट. वा, प्लीज टाळा झाला पाहिजे. वा, थांबा जिभेची गाठ बसली जरा. वा वा, फारच मजा आलेली आहे. म्हणजे मला नाही वाटत आतापर्यंत या डायलॉगचा एवढा इंटरेस्टिंग पार्ट झालेला आहे. तू जेव्हा शाळेत होतास, ठीक आहे, तर तेव्हा तू गाण्याच्या स्पर्धामध्ये भाग घ्यायचा आणि जिंकायचा का? हो का? का नाही माहिती पण मी करायचो बुवा. काय एखाद्या म्हणजे आत्ताचं माझं दिग्दर्शक म्हणून उभं राहण्याची जी फार जमेची बाजू आहे की तुम्हाला मला गाता नाही आलं तरी आत्ता मी कांसेन आहे. तेव्हा मी गायचो, तेव्हा मी तानसेन व्हायचाही प्रयत्न करायचो, पण आता मी कांसेन आहे का आता माझे सूर पक्के आहेत. मला तालात हुकलं कोणी तर कळतं की अरे हा गेला. मला भले राग सांगता येत नसेल पण कुठं बाहेर फिरतोय का हा असं मला सांगता येतं. आपलं बरेचदा डिस्कशन. मी साधारण 6वी मध्ये असताना 5वी-6वी मध्ये असताना आमच्या म्हणजे संस्था ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आमच्या तळेगावात कलापिनी नावाची एक संस्था आहे जिथे सुगम संगीत स्पर्धा व्हायच्या, भावगीत स्पर्धा व्हायच्या, नाट्यसंगीत स्पर्धा व्हायच्या. आणि मग शाळेतनं आम्हाला ते सांगायचे. बरं शाळेतनं सांगायचे तर माझ्या घराच्या जवळच म्हणजे आमचा जो ग्रुप होता आमच्या रिक्षातले सगळ्यामुळे ते सगळे गायचे. तर तिथे मी गाण्याच्या क्लासला जायला लागलो. आणि एकदा आमच्या संस्थेत एक संगीत नाटक होत होतं, तर मी नुकताच गाऊ लागलो होतो. तर मी त्याच्यात भाग घेण्याचा प्रयत्न केला पण माझे सूर काही पक्के नव्हते तेव्हा. सो त्यांनी मला सांगितलं की तू नको बस तू जरा नांदीलाच ते जात आहे बाहेर सगळं. मग मला जरा ते असं झालं की यार काय राव. आणि ते नाटक दिल्लीला वगैरे गेलं रे बरं, आमच्या संस्थेचं. मला फार असं झालं की अरे यार काय आपण हे शाळेत असताना. हां म्हणजे चौथीचीच गोष्ट आहे. इयत्ता 3री-4थीमध्ये मी 2रीला एक नाटक करून आलो होतो. मी कटकला करून आलो होतो. जगा आणि जगू द्या हे जे तू मगाशी त्याच्यात बोललास ते माझं पहिलं नाटक. तर जे तू 2रीला असताना केलं होतं. हां तर ते आम्ही कटकला गेलो होतो. आणि पाळण्यात ते नाही का बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं काय दिसलं होतं का पायात काय? नाही माझ्या आजीनी मला ग्रुमिंग ह्याच्यात केलं होतं. म्हणजे पहिली माझी कुठली असेल तर ती ही स्पर्धा होती काय ते एकपात्री स्पर्धा असते ना शाळेत बालवाडी बिलवाडीच्या दरम्यान. बरं, तिथून आलंय हां, सगळं. तर तिथे मी तो आंधळा केला होता. तर मी तयार होऊन असं फाटके कपडे घालून चाललो होतो. तर आजीने मला बोलवलं आणि बटणं खालती गेली आणि म्हणली आंधळ्या माणसाला कळत नाही ना मग ती बटणं खाली लागली पाहिजेत असं वगैरे एक ते वेशभूषेचा प्रकार. तर तेव्हा मला ते लक्षात आलं ओके असा विचार करायचा असतो. मी आंधळ्यासारखा विचार करायला पाहिजे मग मी आंधळा माणूस प्ले करू शकेन. तर ते बाळकडू आपण म्हणूयात. पण मग तेव्हा त्या संगीत नाटकातनं मला काढून टाकल्यामुळे मी जरा एक वर्षभर फार सिरियसली गेलो. मग वेलणकर आजी होत्या त्यांच्याकडे मी गाणं शिकायचो, पेटी पण शिकायचो थोडी. त्यांच्या सोमवार मंगळवार ते करायचो. मग कशेळकर सर होते ज्यांच्याकडे मी तबल्याचा क्लास करायचो. मी 2 परीक्षा दिल्या तबल्याच्या. हे तो 10वेळा सांगतो. हो मी सांगतो मी 2 परीक्षा दिल्या. प्लीज मला नको सांगू. 2 परीक्षा दिल्यात मी तबल्याच्या. पण आपल्याकडे सांगण्याजोगी माणसंच भेटतात ते जाऊ द्या नाव घेत नाही. पण असो तर पण ते मी वर्ष दीड वर्ष फोकस करून केलं. आणि मी सकाळची जी स्पर्धा आहे सकाळ नाट्यसंगीत स्पर्धेत मी जिल्हा पातळीवरती गायलो. तिथे पण मी 2रा वगैरे आलो. तर गातो मी म्हणजे सुसह्य गातो. जी बसलेली गाणी आहेत ठरलेली तेवढी तर नीट गातो एवढं माहिती आहे मला. मग तुला कळलं कधी की आपल्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचंय? मला ना दुसरं काहीच करायचं नव्हतं कधीच. त्यामुळे ते करिअर होत गेलं. मी काय असं फोकस नाही आता मी करिअर मी स्ट्रगल अजिबात केलं नाही. मी फक्त काम करत राहिलो.
मी वेगळ्या वेगळ्या एकांकिका केल्या, मी साधारण 8वीत असताना आमच्या शाळेच्या शाळेचं जे नाटक असतं त्याच्यात मी काही गिमिक्स केली होती डिझाईन. तर तेव्हा मला असं एक कळलं की अरे आपण जरा आपला कल आहे बरं का ह्याच्याकडे. हे आम्हाला बाई पण आमच्या पंचपोर आता मुख्याध्यापिका होत्या आमच्या, त्या पण म्हणले हा तुझा प्रणव तू जरा टीम लीड करतोस ना जरा बघ. तर मला ते कळलं की ओके आपण करू शकतो हे नाटक डिझाईन वगैरे. आणि मी जसं म्हणलं मगाशी कलापिनीमध्ये आमच्या रोज नाटक व्हायचं. म्हणजे लहान मुलं जशी रोज संध्याकाळी खेळायला जातात तसं आम्ही रोज संस्थेत जायचो. सो त्या संस्थेत नाटक असायचं, बालनाट्य असायचं, संगीत नाटक व्हायचं. तिथे प्रायोगिक रंगवर्धन चळवळसारखी चळवळ तिथे घडायची. त्यामुळे ना सभोवताली सतत नाटकाशीच रिलेटेड गोष्टी असायच्या. मग त्यात दिवाळी पहाटचा कार्यक्रम असेल, 31 डिसेंबर वर्षांत कार्यक्रम असेल, बाहेरून आणलेली व्यावसायिक नाटकं असतील त्यांची मॅनेजमेंट असेल. मला आठवते कार्यक्रम प्रमुख असायचे आमच्याकडे. तर सही रे सही कार्यक्रमाचा मी कार्यक्रम प्रमुख होतो. मग तेव्हा मी पहिल्यांदा नाटक ते तर ते या सगळ्या गोष्टी आम्हाला बॅकस्टेजनी बघायला मिळायच्या तेव्हा. नंतर मला असं कळलं की वयाची तफावत होती आमच्या संस्थेतल्या मुलांच्या आणि माझ्या ग्रुपमध्ये. आणि मग ते आमच्या ग्रुपला त्यांच्या नाटकांमध्ये घ्यायचे नाहीत. मग मी हळूहळू डिरेक्शन करू लागलो की आपला ग्रुप, माझी मी बॅटिंग करणार, चला मी मेन लीड मी, आणि मग माझ्या आजूबाजूला नाटक. दार कुणी उघडत नाही नावाचं नाटक मी करत होतो. प्रसाद जवादे त्याच्यात लीड होता. प्रसाद आमच्या संस्थेतला, आम्ही एकत्र बरीच नाटकं केली. प्रसाद जवादे लीड होता, पूजा डोळस होती. पूजा आता नागराज सरांबरोबर काम करते, आणि मयूर टिपणीस. तर ते दार कुणी उघडत नाही सतीश आळेकर सरांच्या स्क्रिप्टचं नाव. आणि पहिलाच प्रयोग आमचा, आम्ही म्हणजे शहरातनं बाहेर जात नव्हते एकांकिका. तळेगाव तसं तेव्हा छोटं गाव होतं, तरी आम्ही सुमो बिमो करून नागोठण्याच्या स्पर्धेला गेलो. आणि नेपथ्य वगैरे काय माहिती आहे, कसं नाही लावायचं, कसं करायचं बघितलं नाही फार बाहेरचं नाटक. म्हणजे येतात ते डायरेक्ट कमर्शियलच नाटकं बघितली ना, नेपथ्य वगैरे काय. त्या दार कोणी उघडत नाही नाटकात स्टोरीच्या मध्यात असताना, नाटक क्लायमॅक्स सीनला असताना आमचं दारच पडलं. चालू प्रयोग, नाटकाचं नाव आहे दार कोणी उघडत नाही. आता पडले तर उघडेल कसं कोणी. तर तो एक मोठा किस्सा होता. म्हणजे असे फियास्को पण खूप झाले. पहिल्या नाटकापासून असं काही हे व्हायला लागलं असं नाही, पण मग काय करायचं नाही 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 कळायलाच 20 एकांकिका गेल्या. अच्छा. मग पुढच्या एकांकिका असं प्रवास चालू आहे. लेखकाचा कुत्र हा तशी बघायला गेलं तर आत्ता जी शेवटची केली ती 97वी एकांकिका. संपलं. 3च्या उरल्या तय करून 100 करून टाक. नको आता जाऊ दे, उद्याची सांगितली. त्याच्यानंतर तू मुंबईत पण बराच वेळ आला. सो कधी कधी आपल्याला काय होतं माहिती आहे की आपण बाहेरच्या ठिकाणी एका ठिकाणी असतो आणि मेन सगळं सेंटर पॉईंट्स इथे कुठेतरी मुंबई किंवा पुणा एक सेंटर आहे तिथे होत असतात. सो तुला हे तेव्हा लक्षात आलं की आपल्याला मुंबईला जायला हवं का? तू कसा मुंबईला गेलास? माझ्या ना लहानपणीच्या मुंबईच्या काही फार मेमरीज नाही आहेत. म्हणजे मी काही फार मुंबईत आलो आहे कधी लहानपणी 1-2दा घरच्यांबरोबर आलो तेवढंच. पण मुंबई जी फिल्म्समध्ये दिसायची मुंबई, किंवा वाचायचो जे मुंबईबद्दल, कादंबऱ्या वाचायचो, त्या वर्णनातून मुंबई खूप अट्रॅक्ट करायची मला. आणि समहाऊ परत त्या संस्थेशीच निगडीत आमची जी बालनाट्य स्पर्धा असायची, शालेय स्पर्धा, तर तेव्हा मी 10वी नंतर माझी शाळा मी डिरेक्ट करायचो आणि बालमोहन शाळा डिरेक्ट करायला मुंबईवरनं एक टीम यायची. तर त्या मुंबईच्या टीमशी माझं तेव्हा इंटरॅक्शन होऊ लागलं. मग त्या म्हणजे त्यांच्यातलं प्रमुख जो भीम मुडे, जो आता दिग्दर्शक म्हणून काम करतो, त्याला नॅशनल अवॉर्ड पण आहे बारडो फिल्मसाठी, तर त्याची आणि माझी पहिली ओळख आहे. तो त्यांच्या ग्रुपचा डिरेक्टर होता. मग त्यांच्या ग्रुपमध्ये अनिरुद्ध शिंदे, स्वप्नील इंगडे, बरेच माझे खूप चांगले मित्र झाले. आमे मोरे, किती नावं घ्यायची तेवढी कमी आहेत. पण मग त्यांच्या थ्रू मी मुंबईत आलो. मग मुंबईत आल्यावरती हे सगळे MD कॉलेजचे विद्यार्थी, मग त्यांच्याबरोबर मी कॉलेजमध्ये जाऊ लागलो. मग त्यांच्या कॉलेजच्या एकांकिका बघू लागलो. आणि मग मला असं झालं की अरे आपण खूप छोट्या डबक्यात आहोत, हे बाहेर खूप मोठं काहीतरी होतं आहे. ज्या बाहेर स्पर्धा होतात म्हणजे महाराष्ट्रात, आत्ता ह्या एकांकिका, मुंबईतल्या एकांकिका बाहेर येऊ लागल्यात. अदरवाईज मी ही जी गोष्ट करतोय ती 2006-07ची आहे. बापरे. तर तेव्हा ह्या एकांकिका बाहेर होत नव्हत्या, कारण ते बजेट आणि या सगळ्या गोष्टी वेगळ्याच होत्या. पण मुंबईत जेव्हा मी बघितलं की अरे 50 मुलं ऑनस्टेज, 70 मुलं ऑनस्टेज, अरे बापरे, आम्ही इथं 4 जमवतो नाके 9, नाटकात मुलगी मिळत नाही म्हणून जाऊन पालकांना कन्व्हिन्स करा इथं आमची गत. आणि मग ते फार विचित्र, आम्ही कसे तिकडे करायचो आणि इथे एवढी लोक आहेत नाटक करायला आणि आपण फार नगण्य आहोत त्यांच्यात. मग आपल्याकडे काय आहे तर आपलं एक ॲसेट जे आहे की बाबा अभिनय, मी लहानपणापासून अभिनयावरती जरा मेहनत करतोय, तर ते इथे मला प्रूव्ह करायचं होतं. मग मी भीमला
आग्रह करून एकांकिकेत मला घ्यायला लावलं. म्हणजे मी ऑडिशन मुंबईत? मुंबईत. मग मी INT केली, मृगजळ केली, इथल्या बऱ्याचशा स्पर्धा केल्या. त्या एकांकिकेत नम्रता संभ्रा तू पण होती. कॉलेजला होतास? पास. हा प्रश्न पास आहे. तर पण बागुलबुवा नावाची एकांकिका केली. मग मुंबईत एकांकिका करायला लागल्यावरती काही ऑनस्टेज परफॉर्म केल्या. बऱ्याचशा वेळेस मी बॅकस्टेजला पण काम करत होतो. पण मग त्या काळी ह्या सगळ्या एकांकिका होत्या. गमभन होती, प्रताप दादाची कुठली अनन्या होती, किंवा अशा ज्या काही मागे पुढे सगळ्या अद्वैतच्या एकांकिका होत्या, त्या बघत गेल्याने मला जरा जास्त ते एक्सपोजर मिळू लागलं. आणि मग मी परत एकदा जाऊन तळगावातल्या मुलांना घेऊन एकांकिका केल्या. म्हणजे मला आठवते गिरगाव वयात आदर एकांकिकेच्या वेळेला 120 मुलांची टीम, आणि आमच्या संस्थेतनं आम्ही 1 एप्रिल नावाची एकांकिका बसवली होती, जी 4च लोकांची टीम, आणि आमच्या मागे पुढे असायच्या सतत एकांकिका. तर ते 120 लोक ग्रीन रूममध्ये, आणि आम्ही 4 त्यांच्यात कुठेतरी असे विखुरलेले, असे कुठेच. आमची 5च जणांची टीम होती. एकच मुलगा म्युझिक आणि लाईट्स करायचा, आणि बाईकवरती यायचो आम्ही. हो बरोबर. आणि मग जोगळेकर, राहुल जोगळेकरच करायचा. आणि 4 ऑनस्टेज ॲक्टर्स. आम्ही असे बाईकवरती दापोली, कणकवली, चिपळूण बिपळूण असं सगळीकडे फिरायचो, मुंबईत पण यायचो. आणि असं तर तेव्हा कळलं की अरे ओके, 4 लोक एकांकिकेत असू देत ना, ते 120 असू देत, मुद्दा त्या 40 मिनिटांमध्ये जो इम्पॅक्ट क्रिएट करता येतो त्याचा आहे. तुम्हाला नेसेसरी नाही की तिथे तुम्हाला सगळे स्पार्टन्सच घेऊन जायला पाहिजे. एक तुमचा लीडर असेल किंवा एक प्रॉडक्ट हिट असेल तरी त्या प्रॉडक्टमधनं आपल्याला ते करता येऊ शकतं. आणि मग तो कॉन्फिडन्स आल्यामुळे पुढची वाटचाल जरा सोपी झाली म्हणूयात आपण. नाही पण तुम्ही जेव्हा 2 पात्री एकांकिका घेऊन येता तेव्हा मागच्या काही वर्षात जेव्हा तुम्ही सलग नंबरात वगैरे आलेलात, तुम्हाला असं नाही वाटत की जे लोक 100 लोक घेऊन येतात, खूप खर्च असतो त्यांचा, तुमचा खर्च कमी आहे, तुमचं नेपथ्य पण कमी असतं, त्यांचं केवढं असतं, तुम्ही त्यांच्यासमोर पहिलं दुसरं घेऊन जाता आणि किती त्रास होत असेल लोकांना. 100-200 लोक घेऊन आलो होतो. मी अशा शिव्या तळतळ्यात खूप खाल्ले. मी साक्षीदार आहे याचा की लोक अरे काय नाही यार, 2 जण येतात, करतात परफॉर्मन्स, जातात, यायला आम्ही इथे 100 लोक घेऊन आम्ही मूर्ख इथे. नाही खरं आहे. पण मला ह्या सगळ्या माझ्या मित्रांना यांना मी काय स्पर्धक तेवढ्या वेळापुरतेच असतात ते, पण मला सगळ्यांना हेच सांगायचं की असं नाही आहे की खूप लोकांची स्क्रिप्ट असायला हवी, पण संहिता जेवढी पॉवरफुल असेल ना तेवढं त्याच्यातलं यश महत्त्वाचं आहे. तुमचं स्क्रिप्ट युनिव्हर्सल असायला हवी, थॉट युनिव्हर्सल असायला हवा, तर ते मग 100 किंवा 1 पात्री त्यांनी नाही फरक नाही पडत. व्हेरी ट्रू. आता एकांकिकेचं चाललंच आहे, तर आपल्या जेवढ्या आयुष्यात घडलेले किस्से आहेत जे तेव्हा खरंच गंभीर वाटतात, पण आता त्याच्याकडे बघून असायला येतं. तर हे किस्से खूप महत्त्वाचे आहेत, ठीक आहे, बिकॉज आपण काय असं इंटरव्ह्यू असं नाही, पण त्या किस्स्यांनी किती आज आपण जिथे आहोत तिथे आहोत. तर वेताळ रिटर्न नावाची एकांकिका होती, ठीक आहे, आणि महाबळेश्वरला त्याचा प्रयोग होता, आणि तिथे तुम्ही नंबरात नाही आलात बहुतेक, आणि तुमचे पैसे संपले. कसे आलात मग घरी? हा मला माहिती आहे किस्सा, म्हणा तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. काय रे, त्यामध्ये इन्व्हॉल्व असलेली लोक आहेत ना आज खूप चांगल्या ठिकाणी कामं करतात. त्यामुळे मला नावं घेऊन सांगण्याचं म्हणजे जरा वेताळ रिटर्न्स महाबळेश्वरच्या दौऱ्यावरती होतो आम्ही, आणि महाबळेश्वरला एक एकांकिका स्पर्धा होती. ह्याच्यातच मला फार अप्रूप होतं, कारण ती नुकतीच सुरू झालेली होती स्पर्धा. पण ना तिथे काहीतरी झालं की ती आमची जी ठोक एकांकिका बसलेली होती ती काय तेव्हा वाजलीच नाही. बरं त्याच्यात होता आपला अनिकेत कोळपे, जो दिग्दर्शक आहे आता, प्रद्युत घोगळे जे झीमध्ये आहेत आता, आणि मी त्याचं डिरेक्शन केलं होतं, आणि सगळं ते असं होतं. मग संपले आमचे. मी आधीच सांगितलं होतं, हे बघा मित्रांनो आपल्याकडे असं, आणि हे त्याच एकांकिकेला नाहीये, ते बरेचदा की माझ्याकडे फक्त म्हणजे त्याच एकांकिकेला असं नाही, ओळखलं का सरच्या वेळेला 1 एप्रिलच्या वेळेला असं मी टीमला सांगितलेलं आहे, आपल्याकडे फक्त जायचे पैसे आहेत, आणि ह्याच्यातले 50% वेळा मी खोटं बोललेलो असायचे पैसे, पण 50% वेळेला खरंही बोललेलो आहे की जायचेच पैसे आहेत, फक्त काही नाही करू शकत, तिथे बक्षीस मिळवणं हेच आहे. आणि मग जर का कोणी फंबल झाला आणि मग कोणी काही हागला की मग त्याच्यावरती रिबीट, तिकडे जे काय किस्सा आहे तो आहे. हा पण मग तेव्हा मी मुलांना सांगितलं की नाही येत आता पैसे, काहीच करू शकत नाही. तर आता तो ST स्टँडवरती आम्ही होतो तेव्हा, आणि मुलं म्हणली काय करायचं दादा?
म्हटलं काय करायचं, जे जे नट म्हणून तुम्हाला करण्याची जी तुमची आहे लायकीच म्हणूयात आपण, कारण परफॉर्म करून तर तुम्ही बक्षीस आणू शकत नाही यात. मग दुसरं काय नटांचं काय काम आहे, तर परफॉर्म करा लोकांसाठी आणि पैसे कमवा. मुलांनी तिथं पथनाट्य केलं. अक्षय साळवे जाऊन गावात ढोलकी शोधून आला, मंदिरात जाऊन तो ढोलकीच्या नावाखाली मृदुंग घेऊन आला आणि तिथे तिथे एस टी स्टँडवरती आम्ही पथनाट्य केलं. आणि नुकतंच ते नटरंग फिल्मच्या मागे पुढची गोष्ट आहे, तिथे ते नटरंगाचा तो तोडा तर तो तोडा आम्ही मृदुंगावरती वाजून बिजून त्याच्यावरती नृत्य प्रकार वगैरे, हाच सेम किस्सा इंदापूरच्या स्टँडवरती पण झालेला आहे, महाबळेश्वरच्या स्टँडवरती पण झालेला आहे. आणि व्हायचे पैसे गोळा, हे त्यातलं गंमत आहे की व्हायचे पैसे गोळा परत येण्यापुरते. असे कित्येकदा झालेले आहेत, लोकांनी पण दिलेले आहेत पैसे, की ओके लोकांना कळते की हे काय भिकारी नाही आहेत किंवा हे काय, पण हे परफॉर्मर आहेत. आणि माझ्या कामाला कोणतरी 10 रुपये देतं, ही फिलिंग खूप डेंजर आहे. एक अननोन माणूस येऊन माझ्या कामाला 10 रुपये देऊन जातो ना, ही फिलिंग म्हणजे तेव्हाचं ते बक्षीसच आहे आपलं. पण फार असं झालेलं आहे. काही वेळेला पैसे नसतात एकांकिका झाल्यावरती आणि असंच काहीतरी चढिंग चालू असते, मग बक्षीस लागतं. मग तेव्हा 7,000 रुपयाचं बक्षीस मिळालं, तर मग रात्रीत पार्ट्या बिरट्या सगळे 7,000 तिकडेच संपले वगैरे, ते असे पण किस्से झालेले आहेत. पण ते तर तो आनंद वेगळा असतो. म्हणजे नाटकातनं पैसे घरी आणणे हा कधीच प्रयत्न नव्हता, कधी झालंही नाही. नाटकातनं पैसे कधी घरी आले नाहीत, गेले ते घरचेच गेलेत. पण ती फिलिंग वेगळी आहे, ती विकत पण नाही मिळणार ती फिलिंग, हे फार महत्त्वाचं. पण मला तेच ना बघ, आत्ता ही गोष्ट आपण किती म्हणजे हसतोय आपण त्याच्यावरती, पण तेव्हा ही किती गंभीर गोष्ट आहे की आपण तिथे इमॅजिन नाही करू शकत आहे की आपण तिथे जाऊन परफॉर्म करणं आणि त्या अमाऊंटमधून घरी येणं, ही एक वेगळी प्रोसेस आहे ॲक्च्युली, मला असं वाटतं. आणि ही खूप जेवढी हार्ड प्रोसेस आहे तेवढे तुम्ही स्ट्रॉंग होत जाता असं, म्हणून ते सगळेच त्या ठिकाणी ओळखलं का सर बद्दल असं एक किस्सा आहे जो म्हणजे फक्त गणित म्हणून मला नेहमी ते गणित मला इतकं त्रास देतं ना. मी पुण्यातनं कणकवलीला गेलो एस टीनी, 3 जणांची टीम घेऊन, मी दीप्ती साळुंखे, तेव्हा दीप्ती साळुंखे होती आणि राहुल जोगळेकर, आम्ही 3 जण. आम्ही पुण्याहून कणकवलीला गेलो. कणकवलीत आम्हाला एकदा जेवण त्या संस्थेने दिलं होतं त्यांच्या, दुसरं जेवण आमचं आम्हाला करायचं होतं. तेव्हा माझ्याकडे 30 रुपये उरले होते तिकिटाचे पैसे सोडून. आणि आम्ही कणकवलीतनं बार्शीला जाणार होतो प्रयोगाला, आणि बार्शीत गेल्यावर अंधार होता, काही संपलेले होते पैसे. तर 30 रुपयाचे आम्ही 10 तुझे वडापावचे, 10 तुझे वडापावचे, 10 माझे वडापावचे आणि आता तिकिटाचे. मी बार्शीच्या स्टँडला उतरलो तेव्हा मी रिकामा होतो टोटल. माझा फक्त एवढाच एक कस होता की आता बार्शीच्या स्पर्धेत कोणतरी ओळखीचा भेटेल मला आणि काहीतरी बघू आपण. तिथे आम्हाला 41,000 रुपयाचं बक्षीस मिळालं एकांकिकेला. बार्शीत तुम्ही 10,000 रुपये वाटत होता. हां, आणि आम्ही आदल्या दिवशी 10,000 रुपये वाटत होतो. सो एकांकिकेने मला दिलं पण भरभरून, नाही असं नाही, पण पैशाच्या स्वरूपातलं मी गिनत नाही. पण ही जी फिलिंग आहे ना की मी काल काय करत होतो ना, आज मी काय करतोय ना, आज मला एवढे लोक माझ्या कामाची वावा करतायत, एवढे लोकांना माझं काम आवडतंय, मग ती जी खिशाची गरिबी आहे ना, ती फार श्रीमंत वाटू लागते अशा वेळेला. म्हणून मग आता हा जो प्रवास आहे तो मिलापपर्यंत आणलायस. हो. आणि नाव खूप इंटरेस्टिंग आहे त्याचं, मिलाप थिएटर टुगेदर, सगळ्यांनी एकत्र येऊन करणं. मिलाप थिएटर टुगेदर ही संकल्पनाच अशी आहे. मला ना म्हणजे मी बऱ्याच व्यावसायिक नाटकांच्या प्रोसेसमधनं पण गेलेलो आहे. सॉरी मी इंटरप्ट करतो तुला. आता ही आपण संस्था व्यावसायिक पातळीवरती आली असं म्हणू शकतो. व्यावसायिक आपण सुरू केली, ती व्यावसायिक संस्थाच सुरू केली. एक्झॅक्टली, मिलाप थिएटर टुगेदर. तर ह्याच्या मागची कॉन्सेप्ट अशी आहे निनाद, की आता तू स्वतः राहतोस मुंबईत, तू म्युझिक करतोयस कोल्हापूरच्या कुठल्या तरी माणसाच्या सोलोसाठी बोक्यामध्ये. यश कोल्हापूरचा आहे, बरोबर, दुसरा माणूस साताऱ्याचा आहे, तिसरी एक मुलगी कराडची आहे, आरुष नगरचा आहे. हे सगळे असे महाराष्ट्रातनं आलेले जे लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण नाटक करतोय. आता ही मोळी बांधता बांधता खूप अवघड जातं. मला बरेचशा व्यावसायिक निर्मात्यांनी पण सांगितलं. आता मी पुण्यातनं टीम घेऊन मुंबईत येतो तेव्हा त्या टीमला पूर्ण घेऊन येणे, त्यांना अकोमोडेशन देणे, त्यांना पूर्ण 2 वेळचं जेवण वगैरे सगळं म्हणजे आपल्या फॅमिलीसारखंच त्यांना ट्रीट करणे, बरोबर, हे इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने फार खर्चिक आहे. पण ती टीम म्हणून जे काम करताना एकत्र आल्यामुळे ते फार वेगळे. त्यांचं 24 तास एकत्र राहणं हेच त्याला आत्ता 100व्या प्रयोगाकडे घेऊन जात आहे. नाही तर व्यावसायिक नटांसारखे ते प्रत्येक प्रयोगाला थिएटरला येऊन चल चल करतो करून गेले असते ना, ते ड्राय झालं असतं. ते तसं नाटक नाही आहे, कारण ह्यांची वय तशी नाही आहेत.
आपण जेव्हा अशी नाटकं करतो आता कमर्शियली, तेव्हा आपल्याकडे एक परिपक्वता आलेली आहे की मी तिथे गेल्यावर स्विच ऑफ होतो, मी तिथे काम करतो, मी परत आल्यावर स्विच ऑन होतो माणूस म्हणून किंवा पर्सन म्हणून, प्रणव म्हणून. ही मुलं तेवढी परिपक्व नाही आहेत. मग ते नाटक फसलं असतं. पण ह्यांचं एकत्र राहणं, यांना असं एकत्रित करून बांधणं, ते आता घरदार सोडून येतात ना पुण्यात माझ्याकडे राहायला. बरोबर. बाहेर पडली पाहिजेत मुलं, नाही तर ही गावातली मुलं ना येणार नाहीत परत कधी मुंबईला. एक व्यावसायिक नाटकाचं कास्टिंग कसं होतं हेच कळत नाही कुणाला. त्याच्या काय ऑडिशनच्या पोस्ट पडत नाहीत, त्याचे कास्टिंग डिरेक्टर्स नाहीत नाटकांचे. त्यामुळे व्यावसायिक नाटकांचं कास्टिंग हे ओळखीतनंच होतं. ते त्या सर्कलमध्येच फिरत असतात. तुझ्या ओळखीतलं कोण आहे, असं कॅरेक्टर आहे, पाठव, तुझं कोण आहे. सो त्यांच्या कंपूतच ते होतं, कास्टिंग आणि संपतं. ह्या नाटकांचे रिक्वायरमेंट्स बाहेर येतच नाहीत. मग करणं काय गरजेचं आहे, तर तुमचं काम या निर्मात्यांना दाखवणं गरजेचं आहे, तुमचं काम इथे शोकेस करणं गरजेचं आहे. बरोबर. मग कोल्हापूरच्या मुलाला एकट्याला येऊन करणं शक्य नाही, सातारच्या मुलाला एकट्याला येऊन करणं शक्य नाही. आपला रायटर आता फॉर एक्झाम्पल आपला रायटर निलेश माने, तो साताऱ्याचा आहे, खूप सुपर रायटर आहे, पण मुंबईत त्याच्या कुठल्या इतर नाटकाचे असे प्रयोग नाही होऊ शकत. बरोबर. आणि ती स्ट्रेंथ देवाच्या दयेने माझ्याकडे आहे की मला आत्ता म्हणजे फायनान्शियल बॅकअप पण आहेत, लोक आपल्या संस्थेमध्ये इन्व्हेस्ट करतायत पण पैसे, किंवा आपली नाटकं पण चांगली होत आहेत. टचवूड, चाणक्यसारखं एक प्रॉडक्ट, चाणक्यमध्ये पण मिलाप इन्व्हॉल्व आहेच. बरोबर. सो चाणक्यसारखं एक प्रॉडक्ट आहे, भोक्यासारखं एक प्रोजेक्ट, पुढे अजून काही प्रॉडक्ट आपली प्लॅन्ड आहेत. सो ह्याच्यात ते सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणं. आणि ह्या म्हणजे आरुष बेडेकर सारख्या नटाला, लहान नटाला आज जेव्हा या मोठ्या नटांच्या मांदियाळीत नामांकन मिळतं, तेव्हाच त्याचा कॉन्फिडन्स. आता त्यालाही संस्कृती कला बेस्ट ॲक्टर घोषित पुरस्कार मिळाला यार. हो. मग ह्या नटांच्या मांदियाळीत जेव्हा आपण जाऊन बसतो, किंवा म्हणजे तुझं माझं देखील, माझं आज एवढ्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत नामांकन मिळणं माझ्यासारख्या तशा नवख्याच व्यावसायिक रंगभूमीवरच्या माणसाला, किंवा तुला, हे मोठ्या गोष्टी आहेत. आणि हे फक्त एकाच गोष्टीमुळे की आपण फार जिद्दीने आणि प्रामाणिकपणे कन्सिस्टन्सीने काम करत राहिलो. कन्सिस्टन्सी इज द की. बाकी तुम्ही त्याच्यात मग ते क्वालिटी हळूहळू इम्प्रूव्ह होते जर तुम्ही सतत करत राहिलात तर. जे इंडस्ट्रीत एक आहे म्हणतात की ज्याच्याकडे दाढी त्याला काम, असं एक फार आपल्याला बघायला मिळतं की अरे हा लीड करतो त्याला दाढी आहे, हा लीड करतो त्याला दाढी आहे, हा लीड करतो त्याला दाढी आहे. म्हणजे ही जी काय फॅशन आहे की दाढीवाल्यांना पटकन काम मिळतं, हे खरं आहे का? काहीतरी मी विचारलं तुला प्रश्न, तू हो की नाही सांग मला. वेगळा आहे प्रश्न, काहीतरी ह्याच्यात मला काहीतरी वेगळा वास येतोय. असं मला काही वाटत नाही ना. मग कशाला मग शिमग्याला असे नियम बिम ठेवलेत तुम्ही? ते त्याचं शूटिंग, त्याची कुठली तरी ऍड होती. ते आता बरं, अच्छा तिकडून आलंय का हे? मग का असं, म्हणजे मी सांगतो आधी काय ते, मला का त्याचं उत्तर तूच दे. म्हणजे ही कुठल्या पद्धतीची एकांकिका आहे ज्याच्यात अशा कंडिशन किंवा या तत्वावरती काम होतं की तुझी दाढी पहिली वाढली तर तू लीड करणार, म्हणजे दुसरा भूमिका काय एक NSD वाला असतो, NSDN असतो एक, आणि एक लोककलावंत. म्हणजे ज्याला दाढी येईल तो NSD वाला करणार, लोककलावंत करणार, आणि ज्याला दाढी नाही तो NSD, म्हणजे जो पहिले उगवेल त्याची. ह्याची सुरुवात इंटरेस्टिंगली अशी झाली की तो लोककलावंताचा करणार प्रयोग आणि मी NSD वाल्याचा करणार, असं ठरवून आम्ही थिएटरला गेलो आणि दोघांनी दाढ्या क्लीन केलेल्या होत्या. तिथे तो गंमत झाली. अरे आता ते लुक दोघांचे, मग ते म्हणजे प्रतिकात्मक काय होतं, तर लोककलावंत जरा असे रॉ आहेत, ग्रामीण भागात आलेले. त्याचं म्हणणंच तसं होतं की तू गाव खेड्यातली नाटकं करतो, हे करतो ते. अरे NSD वाला आम्ही, म्हणजे तर ते दिल्ली बिल्लीचं सगळं कल्चर आहे ना, किंवा मुंबईत नटांनी कसं राहायचं असतं कल्चर आहे ना, तर ते प्रतिकात्मक होतं. तर तिथपासून नियम काढला की भाई दाढी असेल तरच तो लोककलावंत करायचा, नाहीतर मग तू NSD वाला करायचा. आणि लीड वगैरे असं काय नव्हतं, ते दोन्ही इक्वलच कॅरेक्टर होते. पण मजा यायची. अशा आम्ही स्विच करायचो ना, तर आणि आम्ही थिएटरला जाऊन ते ठरवायचो, अच्छा तू आज नाही नको, मग नाही तू कर, असं वगैरे. ते असं आम्ही करायचो आणि ते वर्क पण व्हायचं. म्हणजे सेकंड हँड एकांकिका केली होती कुठली, सेकंड हँडच बहुतेक. त्याच्यात आय थिंक सो, म्हणजे मला हे सांगायचं का माहिती आहे, इतके एकांकिकेत खूप प्रयोग असे वेड्यासारखे बघितलेत. एकांकिका माध्यमच आहे जुगाड करण्याचं, पण हे एक्स्ट्रीम आहेत. म्हणजे ह्यांचा एक किस्सा आहे की एकदा कोण ॲक्ट्रेस आली नाही, ठीक आहे, आता आपला प्रयोग आहे,
पुढे आपला परफॉर्मन्स आहे. आपण फायनलला आहोत आय थिंक हो, सो. हो. फायनलला गेलेलो आहोत आणि प्रयोग आहे आपला. आज प्रयोगाच्या दिवशी आपण सगळे टीम आहोत आणि ॲक्ट्रेस नाही आली तर आपण काय करू की बाबा संस्थेला सांगू की ॲक्ट्रेस नाही आमच्याकडे, तर आम्ही आज प्रयोग नाही करू शकत कारण ती मुख्य भूमिकेत आहे. हो. किंवा सॉरी बाबा म्हणजे आता बॅकआउट करतो. यांना अभिनय इतका करायचा असतो की तो नाही आला ठीक आहे मी तर करून घेतो. ह्या तत्वावरती यांनी एकांकिका म्हणजे तूच सांग आता काय. सांगलीची स्पर्धा होती, मदन भाऊ करंडक नुकतीच सुरू झाली होती, त्याचं दुसरं वर्ष होतं आय थिंक. प्रताप सोनाळे आमचा मित्र, त्यांनी ती सुरू केली होती आणि ना 2च पात्री एकांकिका सेकंड हँड. विक्रम पाटील प्रमुख भूमिकेत आणि दुसरी जी नटी होती ती काही अपरिहार्य कारणामुळे नटी पोचू शकणार नाही हे आम्हाला प्रयोगाच्या आधी 3 तास कळलं. तर त्या 3 तासात जे जे शक्य प्रयत्न ते सगळे करून झाले की दुसरी मुलगी घेऊन पाठवतंय का, 3 तास आधी 3 तास आधी आम्ही ते करतो आम्ही, तसं काय नाही. पण मग स्क्रिप्ट हातात घेऊन करशील का वगैरे वगैरे. पण त्याच्यावरती सरते शेवटी दिग्दर्शक राहुल बेलापूरकर, मी आणि विक्रम, आम्ही तिघांनी कलेक्टिव्ह डिसिजन असा घेतला की नाही आली ॲक्ट्रेस, नाही आली, ते नाटक आहे. प्रेक्षक समजूतदार आहेत, प्रेक्षक बिलीव्ह करतात, प्रेक्षक समजून घेतील. त्या मुलीची वाक्य राहुल बेलापूरकरनी विंगेतनं बोलली माईकवरती आणि मी त्या नाटकाचे लाईट्स करत होतो. सो मी त्या लाईट्समधनं त्या मुलीच्या मुवमेंट्सचा प्रवास दाखवला. पूर्ण नाटकात कुठे कुठे कसं कसं ते लाईट्समध्ये म्हणजे आपण त्याला ऑलमोस्ट फॉलो लाईटच म्हणूयात इनवे. पण ते तशी ती एकांकिका केली आणि लोकांनी तो प्रयोग डोक्यावरती घेतला. म्हणजे अरे हा पुरुषाच्या आवाजात बोलतोय, मुलीचे संवाद आहेत, कसं काय वगैरे असं एक तिळं. मात्र पहिलं एक साधारण 40 सेकंद 50 सेकंद लोकांना जरा कळायला वेळ लागला असेल. पण आम्ही रितसर अनाऊन्समेंट केली की काही अपरिहार्य कारणामुळे नाही पोचू शकत आहे मुलगी, काही असू शकतं, ॲक्सिडेंटल रिझन असू शकतं, पण प्रयोग तर करायचा आहे. आम्ही आत्तापर्यंत कधीही कुठलाही प्रयोग रद्द केला नाही, कॅन्सल केला नाही. एकदा प्रयोग ठरला आहे हो ते आहे त्याच्यावर येणारच आहे की मग तो प्रयोग करायचा, कारण तो प्रयोग आहे. कसं आहे, मला आज एखादा प्रयोग करून बघायचा आहे आणि नको यार आज नाही होते असं जर का आईन्स्टाईनने केला असता ना तर बल्ब पेटलाच नसता है ना. तो प्रयोग त्या वेळेला तो व्हायलाच पाहिजे जर का ठरलाय तर. आणि आम्ही ते केलं आणि लाईट्समधनं तो सगळा प्रवास फार इंटरेस्टिंग झाला. आम्हाला बक्षीस दिलं. आता काय करू, दिलं. कोणाला दिलं नाही, उत्कृष्ट प्रयत्न नावाचं असं एक वेगळं बक्षीस त्यांनी म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲप्रिशिएट केलं त्यांनी. ॲप्रिशिएट केलं. बट दॅट टू विथ कॅश. म्हणजे त्यांनी काही आम्हाला रोख रक्कमही दिली. कारण तेव्हा कसं आहे, सांगलीसारख्या गावात जाऊन गाडी घेऊन जाऊन प्रयोग करा वगैरे हे फार खर्चिक आहे, म्हणजे फार डेंजर विषय हा. आणि आत्ता जे मी महाराष्ट्र दौरा बोकेचा करतो तो त्याच जीवावर करतोय की मी असं सगळ्या गावाखेड्यांमध्ये फिरलेलो आहे एकांकिका घेऊन. फरक एवढाच आहे, मी तेव्हा एकांकिका घेऊन फिरायचो, आता नाटक घेऊन. सो इतकंच फरक आहे. पण मला ते मजा येते हे सगळं करायला. जिथे ऑलरेडी आय थिंक सो राज्यनाट्य कॅन्सल झाली होती आय थिंक सो आणि तुम्ही प्रयोग डिक्लेअर केला, तर म्हणजे माणूस किती रेबेल असू शकतो ना. राज्यनाट्य स्पर्धा हे एक निमित्त आहे की वर्षातनं त्या 2 महिन्यांसाठी ॲक्टिव्हिटी करणारे लोक एकत्र येतात आणि नाटक घडतं. बाकीचे 8-10 महिने ते लोक त्यांचा रोजमर्रा की जिंदगी जीत असतात. पण हे कारण पण तुम्ही जर का काढून घेत असाल काहीतरी करोना बिरोना या कारणामुळे, आणि काय स्पर्धा कॅन्सल केली त्यांनी करोनाच्या या, दुसरी कमर्शियल नाटकं होत आहेत ना हाऊसफुल त्याच नाट्यगृहात, आणि तुम्ही स्पर्धा कॅन्सल केलीत, असं नाही होऊ शकत. बरं एकदा कॅन्सल झाली होती, अनाऊन्स झाली, परत ती कॅन्सल झाली म्हणल्यावर मग मी, आणि मोटिवेशन जातं. 30-30 मुलं घेऊन आपण जेव्हा काम करत असतो मुलांचं मोटिवेशन जातं. एखादा मुलगा ड्रॉपआउट झाला ना तर तो भरकटतो, त्याला परत नाही येतो नाटकात. त्याला जॉब मिळाला, काय झालं त्याचं, तो गेला, ते क्षेत्रातनं बाहेर गेला ना. मग एक माणूस माझा, हेच जर का त्याने त्या दिवशी परफॉर्म केलं असतं, त्याला बक्षीस मिळालं असतं, तो पुढची 4 नाटकं झाली असती त्याची. मग तुम्हाला काय अधिकार आहे त्याचं नाटकाचा. तर आम्ही त्या दिवशी, ज्या दिवशी प्रयोग ठरला होता राज्यनाट्य स्पर्धेचा, ज्या संध्याकाळी आमच्या सेंटरला रामकृष्ण मोरे चिंचवडला, त्याच दिवशी त्याच ठिकाणी आम्ही प्रयोग केला आणि राज्यनाट्यच्या पेक्षा जास्त प्रेक्षकांनी गर्दी केली त्या प्रयोगाला. आणि दुसरा मुद्दा, असं आपण केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात अशी 4 ठिकाणी नाटकं घडली, स्पर्धा कॅन्सल झाली असून सुद्धा प्रयोग झाले. असे 4 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शहरांमध्ये प्रयोग झाले. सो लोक स्पर्धेसाठी नाटक करत नाहीयेत, लोक नाटक करायचं म्हणून करतायत आणि त्यांना ते निमित्त हवंय फक्त. तुझ्यापासून पुढे एक थोडी क्रांती काय रे. आपल्या ग्रुप, मला म्हणायचं की एकदा ठरलं की ठरलं, ते परत नका मोडू. ते तर आहे. आणि मग असं जर का प्रत्येक वेळेला मोडत राहिलं ना, भले दुसरं काही कारण असेल,
मग तुमची मोडण्याची सवय वाढत जाते. मग लास्ट टाइम केलं ना, जाऊ दे ना यावेळेला पण नको, एकदा पहिल्याच वेळेला नको, पहिल्या वेळेला नाही केलं की मग ते नंतर तसंच राहतं. सो म्हणजे आत्तापर्यंत तुझ्या शाळेपासून ते आता तुझी स्वतःची एक संस्था मिलाप थिएटर, जी व्यावसायिक रंगभूमीवरती वेगवेगळे प्रयोग करू पाहते. सेकंडली तूही बाहेर असं अभिनेता म्हणून काम करतोयस व्यावसायिक नाटकांमध्ये. म्हणजे ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपली एक संस्था चालू असतानाही तुझी जी अभिनयाची नीड आहे ना, ती तुझी चालू आहे बाहेर. हो. ठीक आहे. आणि असं नाही की तू कुठल्या तरी व्यावसायिक नाटकात काम करतोय. तू महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेल्या प्रोड्यूस केलेल्या नाटकाने, आय थिंक सो राजेश देशपांडेंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात तू काम करतोय. आता चालू आहे अजून. हा, करून गेलो गाव नावाचं करून नाटक गेलो मी काम करत होतो. मी आता ब्रेक घेतला, म्हणजे चाणक्याच्या दिवसांमध्ये मी ब्रेक घेतला. पण दे आर लाईक फॅमिली आणि मी कधी गेलो तरी वेलकमच आहे मी तिकडे. सध्या मी ब्रेकवरती आहे तिकडे. पण मला राहुल भंडारे आमचे निर्माते, राजेश देशपांडे, महेश सर, त्यांनी फार कोऑपरेट केलं. चाणक्य नाटकाच्या दिग्दर्शनाच्या वेळेला मी काही दिवसांची सुट्टी घेतली, कारण मला ते चाणक्य खूप पसारा होता मोठा आणि तिथे 24 तास पूर्ण त्याच्यावरतीच काम करणं फार गरजेचं होतं. त्याचे रिझल्ट आज आम्हाला दिसतात सगळ्यांना. सो खूप आपल्या सिरियस टॉक झाला आत्तापर्यंतच्या आणि आपण एकंदरीत प्रवासाबद्दल आत्ता बोललो आणि मिलापपर्यंत येऊन पोचलो आता जिथे कमर्शियल प्रवास चालू आहे त्याचा. माझ्या फोनचा स्पीकरचा जरा हॅलो, कामात आहे का? बरं, आता ना प्रसाद एक थोडंसं बोलायचं होतं. आहे, बोलू? वेळ आहे? कुठे आहे तू आत्ता? आरुष वगैरे आहे का? आरुष आहे? नाही, एकटाच आहेस? अरे अरे, मी ना गेले काही प्रयोग पूर्ण वेळ जातोय बोक्याबरोबर दौऱ्यांना किंवा सगळीकडे. तर मला ना आरुषचं काम जरा आर्टिफिशियल वाटू लागलंय. बरोबर आहे. तू मला आता एवढंच बोल. तर काय उपाय याच्यावर? मलाही ते परवा जाणवलं, मी त्याच्याशी बोललो त्याबद्दल. खरं तर ते मलाही कळत नाही असं का झालंय. बरं, ठीक आहे. म्हणजे मी तुला मध्ये एकदा म्हटलं होतं बघ, तुला आठवतं का आपण भेटलो होतो तेव्हा? हो, पण मी तेव्हा म्हटलं की लहान आहे तो, होईल अजून. तर त्याला मार्ग कसा काढायचा? मार्ग कसा काढायचा? निनाद म्हैसाळकरला विचारतो एकदा मार्ग कसा काढायचा ते. एक मिनिट थांब, निनादशी बोल, समोरच बसलाय. हॅलो प्रसाद, तू आत्ता आमच्या टॉक शोमध्ये लाईव्ह आहेस, ठीक आहे, इकडे. आणि हा प्रँक कॉल आहे तुझा जो इथे रेकॉर्ड झालेला आहे आणि आम्ही आरुषला ऐकवणार आणि आरुषला ऐकवणार आता. थँक्यू सो मच कंटेंट दिल्याबद्दल आम्हाला. एकच मिनिट. काय अरे, हे काही करायला लावतात इथे मला. याच्या आधीचं सेगमेंट तर फार वाईट होतं. जाऊ दे, बघशीलच तू काही दिवसात. आम्ही अज्युम केलं होतं. ठीक आहे, चालेल. येस, बाय. अरे आपण अज्युम केलं होतं रे. तर हे प्रसाद म्हणजे त्याचे बाबा हे ऍक्च्युली असे झाले. हो रे, खरंच करतो तो असं. हो, अरे कारण प्रसाद हा पण खूप सेन्सिबल नट आहे आणि त्यांनी त्याच्या मुलाला आपल्याकडे तयार करायलाच दिलेलं आहे. त्यामुळे त्याचं फुल फ्री हँड आहे आपल्याला. तुला वाटलं तर सटके 2 मार त्याला वगैरे असं वगैरे. आपल्याला बरेच मुलं आपल्याला विचारतात ना की अरे प्रायोगिकपासून व्यावसायिकपर्यंत कसं जायचं किंवा तिथे काम कसं करायचं. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना प्रायोगिकमध्ये काम करत असताना व्यावसायिकला कन्फ्युजन असतं की हां तिकडे गेल्यानंतर एक समज झाला आहे की तिकडे गेल्यानंतर गोष्टी सॉर्टेड आहेत, सगळं सेट होतं, आपण प्रेशर नाही आहे फार, अशी विचारणारी मुलं आहेत काही. आणि तिसरी गोष्ट, प्रायोगिकमधून व्यावसायिकमध्ये गेल्यानंतर असं काय बदलतं? मला ना पहिले 2 मुद्दे मला कळलेले नाहीत खरं तर, की काय लोकांचा असा का समज आहे की तिकडे गेल्यावर सगळं सॉर्टेड आहे किंवा तिकडे सेट आहे सगळं असं. कारण त्यांनी तिथे केलेलं नाही ना काम. तर त्यांना असं वाटतं की आम्ही एकदा कमर्शियली गेलो की आम्ही पण सेट होऊन जाऊ. नाही, जसे तुम्ही सेटल झालात म्हणजे इन द सेन्स ऑफ की हां आता तुम्ही व्यावसायिकला काम करता. ही एक धारणा आहे की अरे तू कुठे काम करता? ते माझं आता व्यावसायिकला काम चालू आहे. व्यावसायिकला आहे हा जो एक्सप्रेशन येतात ते म्हणजे
अरे पण काल जितकं करत होतो तेवढं झालं. तितकंच करतोय ना. त्याच्यापेक्षा जास्तच म्हणजे पण हा जो टॅग आहे ना हा बऱ्याच लोकांना माहित नाही, तर मग आपण त्याच्यासाठीच हा सेगमेंट ठेवलाय की असं नाहीये, तर मग काय नाहीये, मग तुझी सोपं एक स्टोरी नाहीये आहे. हे ना. हे फार गंभीर गोष्ट आहे. व्यावसायिक नट होणं ही इतकी गंभीर गोष्ट आहे की तुम्हाला काहीही होऊ देत तिकडे, तुम्हाला दुपारी 4चा शिवाजी मंदिरचा शो करायचाच आहे, उभं राहायचंच आहे तुम्हाला. आपलं तसं नाही आहे. एकांकिका किंवा प्रायोगिकमध्ये काम करताना अरे माझ्या शेजारची काकू वारली, आज नाही येत मी, इतकं साधं सरळ आहे ते. इथं तुमच्या घरातलं कोणी वारलं तरी तुम्हाला दुपारी 4 वाजता येऊन काम करायचं आहे. कारण तुम्ही विकलेले आहात. तुमच्या नाटकाची तिकीटं विकली गेलेली आहेत. लोकांनी तुम्हाला ते बघायला पैसे दिलेले आहेत. ॲडव्हान्समध्ये तुमचं अर्धा हाऊसफुल आहे. तर तुम्ही नाही म्हणू शकत काही झालं तरी. त्यामुळे व्यावसायिक नट होणं याचं गांभीर्य खूप भयंकर आहे. दुसरं कमिटमेंट व्हॅल्यू तिथे भयंकर आहे. तिसरं तुम्हाला ज्या एनर्जी आणि एंथुनी काम करावं लागतं. आता करून गेलो गावचे प्रयोग करत असताना करून गेलो गाव तुफान सुंदर चाललेलं नाटक आहे. भाऊ कदम तुफान विनोदी नट आहेत आणि ते सुपर्ब काम करतात. भाऊचं इनोसन्स सुपर्ब आहे भाऊ दादाचा. आणि ओमकार भोजने माझा आवडता नट. तर ते तुफान चाललेलं नाटक आहे, लोकप्रिय नाटक आहे. पण 1 प्रयोग ते 2 प्रयोग जेव्हा एकाच दिवशी 2 प्रयोग असतात त्याच्यामधली आमची काय अवस्था होते ना, जी पळापळ होते, ट्रॅफिक, इथून तिथे पोचण्याचं प्रेशर. बरं हे करण्याची उर्मी पण आहे बरं काय, ही मजा पण आहे. म्हणजे हे आम्ही फोर्सफुली करतोय असं नाही आहे. म्हणजे आम्ही डोंबिवलीचा प्रयोग करून वाशीला पोचायचं आहे, तर मग ते कसं करायचं आणि कसं नाही करायचं ह्याच्यात ते. पण त्या टाईमलाईन्सवरती तिथे तिथे पोचून ते प्रयोग करणं, रात्री सावंतवाडीला प्रयोग करून सकाळी मुंबईत प्रयोगाला पोचणं आणि त्याच एनर्जीने एंथुनी काम करणं, ही व्यावसायिक नट म्हणून फार मोठी जबाबदारी आहे. आणि अश्रूंची झाली फुलेचा आम्ही अमेरिका दौरा केला. मी मगाशी जे रॅपिड फायरमध्ये म्हणलं सुबोध माणूस म्हणून मला खूप, सुबोध दादा आमचा निर्माता होता, मंजिरीताई सुबोध दादा. भले ते प्रथितयश एक वेल एस्टॅब्लिश प्रोड्युसर ॲक्टर आहेत, पण इथे ते खूप टीमला फॅमिलीसारखंच ट्रीट करतात अजूनही. पण अश्रूंची झाली फुलेच्या अमेरिका दौऱ्यावरती आम्ही शुक्रवारी संध्याकाळी प्रयोग करायचो. तिथून शुक्रवारी रात्री एअरपोर्टला येऊन शनिवारी सकाळचं फ्लाईट घेऊन आम्ही शनिवारच्या शहरामध्ये जायचो. त्या शहरात आम्ही हॉटेललाही जायचा वेळ नसायचा आमच्याकडे, ऑल्दो हॉटेल बुक असलं तरी. आम्ही शनिवारी तिथून डायरेक्ट ऑडिटोरियमला जायचो, ऑडिटोरियमला फ्रेश व्हायचो, तिथे संध्याकाळचा शो करायचो आणि त्याच रात्री परत तिथून निघून रविवारच्या तिथे जायचो. कारण रविवारी अर्ली शो असायचा, दुपारी 3चा शो असायचा, 4चा शो असायचा. आणि रविवारचा शो केल्यावर मग रविवारी रात्री आम्ही नीट बेडवरती पाठ टेकायचो. आणि हे सतत फ्लाईट्स चेंज करत, सामानाचं चेक इन करत, ह्या सगळ्या तर हे व्यावसायिक नट म्हणून तुम्हाला त्याच उर्मीनी, त्याच ताकदीनी, त्याच जिद्दीनी 200 प्रयोग करणं, 300 प्रयोग करणं हे सोपं काम नाही. त्याला तुम्हाला म्हणजे तुम्ही तावून सुलाखूनच निघालेले असायला लागतं. एकांकिकेचे 10 प्रयोग केल्यावर आपली मुलं दमतात आजकाल. मी बघतो ना नगरला, मला 2 वर्ष 3 वर्ष फार तेच चेहरे दिसतात, 4थ्या वर्षी ते चेहरे गायब झालेले असतात. मी आवडीने अजूनही सगळ्या स्पर्धांना जातो. आता तर मी माझ्या मुलाला घेऊन जातो, मला त्याला सगळं दाखवायचं असतं. त्यामुळे मी त्याला घेऊन मी 4 दिवस यावेळेस नगरला जाऊन बसलो. मी सगळ्या एकांकिका, फार कमी लोक उरलेत जे कन्सिस्टन्सीनी स्पर्धा करतात. आता काय तुम्ही कन्सिस्टन्सीनी स्पर्धाच जर का करत नाही तर मग तुम्हाला व्यावसायिक नाटकात काम मिळेल ह्याची तुम्ही कशाने शाश्वती घेता. बरं व्यावसायिक नाटकात काम करायचं कसं, तर एकांकिकेतनंच जायला लागेल तुम्हाला. माझा प्रवास तोच आहे. सवाईला माझी जेव्हा एकांकिका होती त्या स्पर्धेला सुबोध भावे, सीमा देशमुख हे परीक्षक होते. आणि मग जेव्हा 5 वर्षांनी 6 वर्षांनी अश्रूंची झाली फुलेसाठी माझा फोटो सजेस्ट केला गेला, प्रदीप मुळेंनी सजेस्ट केलं, मामानी माझं नाव, तर तेव्हा सुबोधदार म्हणलं की या मुलाचं काम मी बघितलं, याला बोलवा. तेव्हा मी वयात बसत नव्हतो, त्या कॅरेक्टरच्या वयाशी मी बसत नव्हतो, तरी पण तो म्हणला की नाही याला बोलवा, याचं काम मी बघितलेलं. सो तुमचं काम शोकेस करणं हे तुम्हाला करता आलं पाहिजे, तरच तुम्ही त्या व्यावसायिक रंगभूमीवरती पोचाल. काय थिएटर ही अशी गोष्ट आहे ना, नाटक ही अशी गोष्ट आहे ना, तिथे तुम्हाला प्रूव्हन व्हायला लागतं. मी इंजिनियर आहे हे मी म्हणू शकतो, पण मी नट आहे हे लोकांनी म्हणायला लागतं की अरे हा नट आहे. वा, तुम्ही स्वतः नट नाही म्हणू शकत, म्हणणारे आहेत, पण ही नट ही पदवी लोकांनी दिली पाहिजे. अरे हा तर बालगंधर्व, हे त्याला पदवी मिळाली टिळकांकडनं, लोकमान्य टिळकांकडनं, तेव्हा ते झाले ना बालगंधर्व. जसं मग मगाशी म्हणलं की ऑडिशन्स कुठं होतात माहिती नाही,
बरोबर. त्या सर्कलच्या आतमध्ये कुठनं घुसायचं तेच कळत नाही आपल्याला. मग काय करायचं, तर खूप सारे दिग्दर्शक, खूप सारे लेखक, खूप सारे नट, खूप सारे निर्माते, या सर्कलमधले खूप मान्यवर लोक हे प्रतितेज चांगल्या ना चांगल्या एकांकिका स्पर्धांना परीक्षक असतातच असतात. तुमचं काम आवडलं तर ते तुम्हाला घेतील, तुमच्यासोबत काम करतील. त्यांना आवडेल इतपत तुम्ही काम करा. म्हणजे हा सरळ सोपा मार्ग आहे हा की म्हणजे कोणाच्या हे न करता काम करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे की मला म्हणजे आपण एक तर मी आउटसाइडर आहे, मी मुंबईतला नाही, आय एम नॉट बॉर्न इन ब्रॉट अप हिअर. पण इथे काम करत राहून 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 आता मला लोक ओळखू लागलेत किंवा बघू लागलेत. लोकांना माहिती की ओके प्रणव जोशी. पण हाच प्रणव जोशी नंदुरबारमधल्या लोकांना पण माहिती आहे एकांकिकेमुळे, धुळ्यातल्या लोकांनाही माहिती आहे, उस्मानाबादला माहिती आहे, इकडे तिकडे सगळीकडे छोट्या 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 तत्वावरती मी काम करून आल्यामुळे आज प्रत्येक गावात माझे 2-2, 3-3 प्रेक्षक का होईना हक्काचे आहेत. हक्काचे. तेव्हा मी बोक्या घेऊन जाताना मला भीती वाटत नाही की आहेत तिथे. समजलं. सो ते एक कॉन्फिडन्स आहे त्या ह्याचा. पण व्यावसायिक रंगभूमीवरती काम करायला येणाऱ्या लोकांना मला हेच सांगायला लागेल की आणि प्रचंड सॅक्रिफायसेस आहेत त्याला. म्हणजे मी माझं असं नाही सांगत आहे, खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायची तयारी पाहिजे, खूप साऱ्या गोष्टी नव्याने बघायची तयारी पाहिजे. सोपं नाही आहे व्यावसायिक नट होणं, हे नक्कीच. आणि हे फक्त मी माझ्या बाबतीत नाही बोलत, मी जे नट बघतो व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असणार, गिरीश ओक, डॉक्टर गिरीश ओक, काय एनर्जी आहे त्या माणसात, काय अफर्ट काम करतो तो, किती नाटकं चालू आहेत त्यांची ॲट ए टाईम, ॲक्च्युली कसं करतात हे सगळं. आणि त्याच्यात शूटिंग्स, त्याच्यात किती स्विच ऑन स्विच ऑफ आहे. हां म्हणजे एवढे असे कित्येक लोक, गिरीश काकांचं समोर बघतोय आपण म्हणून हे आहे, पण असे कित्येक लोक आहेत की जी सतत 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 काम करतातच आहेत. आणि त्याच्यात नाविन्य येतं आहे, त्याच्यात प्रत्येक वेळेला वेगळेपण येतं आहे. तर हे इतकं सोपं नाही आहे जेवढं बाहेरच्या ह्या म्हणजे आता बाहेर म्हणण्यापेक्षा आता जे येऊ पाहतायत रंगभूमीवरती काम करायला त्या लोकांना जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नक्कीच सोपं नाही. नाही. कारण हे जे प्रश्न खास करून मला कधीतरी माझ्याच जवळच्यांनी विचारले गेले किंवा जे आपल्याला दादा म्हणतात बेसिकली, त्यांच्याकडून हे फार त्यांना यायचं असतं ऑब्व्हियसली वर. आणि आपण आजपर्यंत त्यांना कधी वगळलं नाही, आपण त्यांना घेऊनच कामं केली आहेत. आणि म्हणून मग याच कन्सेप्टला घेऊन हे सगळा घाट घातला गेला. पण तू खूप ॲक्च्युली खूप वेगळं अनएक्सपेक्टेड उत्तर दिलंस, कारण बरेच उत्तरं वेगळी येऊन गेलीत. ठीक आहे. पण नाही, मला आता आपल्याच ग्रुपमधलं एक उदाहरण घेऊयात आपण. अश्रूंची झाली फुले या नाटकामध्ये रोहित मोरे ह्या आपल्या देव हरवला या एकांकिकेतल्या मुलाला आपण घेतलं. त्यांनी अश्रूचे जेवढे प्रयोग झाले 80च्या आसपास, म्हणजे भारतातले परदेशात सगळे प्रयोग रोहित मोरेने केले. रोहितला पहिले काही दिवस त्याचं गांभीर्य नव्हतं, पण जेव्हा त्याला कळलं, म्हणजे पहिल्या 2-3 प्रयोगांपासून त्याला जेव्हा ते कळलं, ती सिस्टीम आजूबाजूला आपल्या काम करू लागते ना. आपल्याला आपले कपडे प्रेस करून ठेवलेले असतात, आपले शूज काढून ठेवलेले असतात, तिथे सॉक्स ठेवलेले असतात, मेकअपवाला थांबलेला असतो आपल्या, हे सगळं आपण या सिस्टीममधनं प्रोसेसमधनं जातो. आणि मग एवढे सगळे लोक माझ्यासाठी काम करतायत, मी सेंटरला उभा असताना ब्लॅकआउट झाल्यावरती माझ्या मागचा सेट अख्खा बदलला जातो. एकांकिकेत हे सगळं आपण करत असतो. एक्झॅक्टली. त्यामुळे ते आपल्याला कसंही झालं तरी चालतं. पण हे इतकं शिस्तबद्ध, सुस्पष्ट, एकदम प्रोफेशनल टचने जेव्हा काम होतं तेव्हा आपली जबाबदारी जास्त वाढते की मला डिलिव्हरी द्यायची. नट म्हणून मला काय एक्झॅक्टली. बाकी डिलिव्हर सगळं मिळालंय तुला आता. बाकी सगळं आजूबाजूला आहे. आता नट म्हणून मला म्हणजे 101% माझं ठोकणं म्हणजे ठोकणंच आहे काम भाई. आणि मग हे सगळं माझ्यासाठी होतंय, ही फिलिंग फार महत्त्वाची आहे की अरे एवढे लोक काम करतात माझ्यासाठी. माझ्या आजूबाजूला कोणी सेट बदलते, कोणीतरी मला पाणी आणून देतं, मी विंगेर गेल्यावर कोणतरी मला कपडे घालत असतं. मी अरे घरचे पण नाही करत रे तुझ्यासाठी एवढं. पण इथे ते व्यवसायाचा भाग म्हणून आणि त्या नाटकावरती असलेलं प्रेम म्हणून, श्रद्धा म्हणून ते सगळे लोक करतात. मग आता नट म्हणून मला 100% जे काही द्यायचं आहे ते मी देणंच लागतो. पण बरं झालं तू येण्याने बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या, ज्या आमच्या या चॅनलच्या मार्फत किंवा आपण बॅचलर्स ऑफ मुंबई या यूट्यूबच्या चॅनलच्या मार्फत हा सगळा उपक्रम करतो. आणि हा टॉक शो त्याच्याच थ्रू चालू आहे. तो टेलिकास्ट होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहेत. पण आम्ही प्रत्येकाची एक स्टोरी, प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह या सेम प्रश्नाला घेऊन आहे, जो तुम्ही प्रत्येकाने तो बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला, आपण युजली प्रत्येकाकडून थोडं थोडं पिक करत असतो की ह्याच्यातलं हे घेऊ, ह्याच्यातलं हे घेऊ, ह्याच्यातलं हे घेऊ. तर तुम्हाला त्याच्यातलं काय घ्यावं असं वाटतंय हे घ्या. पण आत्तापर्यंतचं झालेलं सगळ्या ह्याच्यात एक वाक्य हे कॉमन आहे की काम करत राहणं हे एवढं एकमेव सोल्युशन आहे त्याला काही उत्तरच नाही. येस. म्हणजे ते तसंच आहे ना की अरे हा गाडी ठोकतोय यार, याने खूप ॲक्सिडेंट केले. अरे पण तो चालवतो, तुझी गाडी घरीच आहे, तू गॅरेजमध्येच आहेस,
तू काढलीच नाहीस गाडी बाहेर. तू बाहेर काढल्याशिवाय कळणार कसं ॲक्सिडेंट होतो कसा, सिग्नल मोडला कसं जातो, नियम कसे. बरेचसे लोकांना घरी बसूनच नाही त्याचं नाटक म्हणजे अरे तू कर मग कर बरं. म्हणजे अशा लोकांना तर मला कर बरंच म्हणावंसं वाटतं. क्रिटिसिझमचा वाद नाही आहे, पण 1 नंबरनी 2 नंबर सोबत जर का क्रिटिसिझम केलं ना तर ते तसं रिसिव्ह पण केलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. हो, मी तुला तुझं काहीतरी सांगितल्यावर तू हो म्हणला पाहिजेस, तेव्हा तूही माझं काहीतरी सांगितलं पाहिजे. आपण दोघांनी मुळात एकमेकांचं बघितलं पाहिजे. स्पर्धा करणारे लोक साले एकमेकांचं बघायलाच जात नाहीत. आणि assumptions मी वरती माझ्या एकांकिका पुरता येतो, मी माझी करतो आणि यार त्यांची सेटिंग आहे म्हणून त्यांची पहिली येते. यार तू बघितली का? नाही ना. मग नाही मीच बेस्ट ऍक्टर होतो यार. अरे कसं तू बघितलं का राजा त्याचं मी काम? फार होतं आपल्याकडे एकांकिकेत. बघत एकांकिका नाही, राज्यनाट्य स्पर्धा नाही, सगळीकडे. कोणी कोणाचं बघायला जात नाही. त्यामुळे दुसरं कोण काय करते ते बघितलं जात नाही आणि मग मग लोकांना नैराश्य येतं. लोकांना असं वाटतं 4-4 वर्ष मी एकांकिका माझी येतच नाही नंबरात. काय येत नाही हे ते बघायला जात नाहीत. जी नंबरात आली आपण कित्येकदा ज्यांच्या नंबरात आले त्यांच्या बघायला म्हणून जेवण बिवण सोडून पळत गेलेलो आहे की अरे नाही नाही तो परफॉर्मन्स येतो आधी बघू. आपण नगर करंडकलाच आपण आपली शेवटचा स्लॉट असला तरी आपण पहिल्या दिवशीपासून जाऊन बसतो आपण रोज सगळ्यांचे आणि आता तर इतके सोयीचं झालंय घरी बसल्या बसल्या तुम्हाला युट्यूबवरती दिसतात रे एकांकिका, तरी बघत नाहीत. ऍक्च्युली रे मला इतकं त्या दिवशी आम्ही कुठेतरी एकांकिकेबद्दल बोलत होतो. बहुतेक आपल्या सुनीलचीच आहे का, सुनील हरिश्चंद्रची काय, उर्मिलायन उर्मिलायनबद्दल आम्ही बोलत होतो. म्हणलं तू बघितली का ती एकांकिका? अरे नाही ना नगरला होती. अरे म्हणलं युट्यूबवर दिसत होती की मोबाईल आहे नेटफ्लिक्स बघतोस आणि एकांकिका नाही बघ लाईव्ह स्ट्रीम नाही ती नंतर पण दिसते. हो बरोबर आहे. तुला वाटलंच नाही बघावं असं मग फक्त नगरला याचं कारण देऊ नकोस. एक्झॅक्टली. सो लोक बघत नाहीत एकमेकांचं आणि अवेलेबिलिटी आहे. हा तर तो मला एक मुद्दा वाटतो की बघणं पण तितकंच बघणं पण गरजेचं आहे. म्हणजे व्यावसायिक नट होण्यासाठी पण ही तेवढीच गरजेची गोष्ट आहे की ऑब्झर्वेशन तुम्ही बघायला पाहिजेत जाऊन नाटकं. आज कित्येक अशी नाटकं आहेत. 38 कृष्णविलासारखं एवढं इंटेन्स नाटक आजूबाजूला नाही आहे तसं, पण ते बघायला पाहिजे जाऊन काय होते त्या नाटकात नक्की. किंवा कित्येक मी असं प्रत्येक नाटकाबद्दलच बोलू शकतो, पण लोकांचं बघायला पाहिजे ना की आपलंच केलं पाहिजे. एक्झॅक्टली. काम तर करत राहिलंच पाहिजे जे सगळ्या ह्याच्यातनं कॉमन आलं. त्याच्याचबरोबर आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्याला कुठे जाऊन काम करायचं, सगळं ऑब्झर्वेशन आपल्याला इन शॉर्ट. नाही ह्याच्यात ब्रेकडाऊन्स आहेत की माझ्या आजूबाजूला काय चाललंय हा एक आहे, मी काय करतोय हा एक आहे, आणि मला काय करायचं आहे. या तीनही गोष्टी बघत राहायला पाहिजे. जेव्हा मी आपण एकमेकांना काही रील्स शेअर करतो तेव्हा आपल्याला काय करायचं याचं सेगमेंट आपण शेअर करत असतो ना की आपण काय करतोय ते तर आपण एकत्रच करतोय किंवा काय करत होतो ते पण आपण एकत्रच केलं. पण आता आपल्याला काय करायचं याचा एक जेव्हा आपण डोक्यात विचार ठेवतो तेव्हाच त्या गोष्टी होत जातात. अदरवाईज मग आपण जे नाटकासाठी पण आपण फिल्मच्या प्रोसेसने म्युझिक रेकॉर्ड करण्याचा अर्थच नाही उरत. बरोबर आहे. हो ते त्याच्यामुळेच करतो आपण की आपल्याला कसं करायचंय काम, आपली पद्धत काय आहे कामाची. आणि मला असं वाटतं ना म्हणजे पहिल्यांदी केलं एखादी गोष्ट, अरे नाही नाटकासाठी असं नसतं, मला वाटलं करावं असं मी केलं नाही, ते त्याच्या इकॉनॉमिक्समध्ये बसत नाही. नको बसू देत, काय प्रॉब्लेम नाही, मी ते इकॉनॉमिक्स वर्क करेन. पण म्हणून मी काम नाही कमी करणार, काम नाही कॉम्प्रोमाइज करणार. आता चाणक्यमध्ये बऱ्याच गोष्टींबद्दल आपलं असंच झालं, साऊंडबद्दल झालं, इकडे आमचं कॉस्ट्युमबद्दल झालं. सो त्याच्यात मी शैलेशला ते मगाशी म्हणलं की शैलेशने खूप मला सपोर्ट केला, फ्री हँड दिला, तर ते त्याच्यामध्ये. पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्यासाठी. ओके, आपण आता लास्ट एक इंटरेस्टिंग सेगमेंट जे आहे त्याला येऊया. मग आपले 2 ॲज युज्युअल रेग्युलर प्रश्न आहेत ते येऊया आणि मग एंड आपण करतो हा फॉर्मॅट आपला. सो सगळ्यात पहिले रॅपिड फायर. सर्वोत्कृष्ट म्हणजे तुझ्या आवडीचा लेखक, ठीक आहे, दत्ता पाटील की विशाल कदम? विशाल कदम. मी दत्ता पाटलांबरोबर कामच केलेलं नाही. तू काम पाहिलंच त्यांचं? मी त्यांचं बघितलंय सगळं, पण काम केलं नाही. लेखक म्हणून मी असं प्रोसेसमध्ये कधी गेलेलं नाही त्यांच्या. अच्छा. मला इच्छा आहे, पण मला आवडेल दत्ता पाटलांबरोबर पण करायला. पण विशाल आत्ता. ओके, आपण ॲक्टर पकडूया. सुबोध भावे, शैलेश दातार. माणूस म्हणून सोबत भाऊ एकदम पटकन उत्तर चल, हे आपला फॉर्मॅट असतोय. शैलेश. ओके. ओके. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ठीक आहे, 2 नावं. एक प्रणव जोशी, ठीक आहे, तू घेऊ शकतो तुझं नाव. दुसरं जे नाव आहे ते विक्रम पाटील. विक्रम. केवढे ठरवून उत्तर देतात. नाही काय आहे ना, मला माझ्या दिग्दर्शन क्रिटिसाइज
करता येत नाही, मला त्याचं येतं. बरेच जण उलटे असतात. मला माझं सगळं चांगलं वाटतं ना भाई, असं होतं ना, मी जे बसवतो ते सगळं मला चांगलं वाटतं. पण विके आता म्हणजे विकेचं कौतुक, आता तो इथे नाही म्हणून, पण हे दिसणार ना त्याला, नको यार. नको यार, पण ठीक आहे. पण त्यांनी जी हे भोतच्या वेळची त्याची प्रोसेस, किंवा मी केशव दामलेच्या वेळेला त्याचं ते आडेल तट्टू आहे तो फार, पण तो स्टिक टू द पॉईंट आहे. चुकलं तर चुकलं, पण ते माझं तसंच आहे, असंच आहे त्याचं ते. तर तो एक त्याचा मला फार आवडतो. आणि मे बी तो म्हणजे त्याची स्लॅपस्टिकचा अंग किंवा त्याचं विनोदी अंग, कमर्शियल, त्याच्याकडे तो सेन्स माझ्यापेक्षा एक पैसा जास्त आहे. असं जे बोक्याच्या मध्ये पण आपण बघतो, बोक्यामध्ये पण बरंचसं त्याचा जो विनोद निर्मिती किंवा लहान मुलांना काय आवडतं, हे मला आधी ते वाटायचं की नाही रे, हे नाही वर्क होणार, पण ते आता प्रयोगांमध्ये वर्क होतंय. त्यामुळे विक्रमला मी त्याच्यामुळे मी म्हणलं, अदरवाईज काय स्वतःच्या करेक्ट आहे एका अर्थाने, ते आपण बघितलंय त्याचं. हो. सर्वोत्कृष्ट तुला आवडणारं नाटक, ठीक आहे, बोक्या सातबंडे, चाणक्य. बाकी काय म्हणतो? मस्त आहे. काय पटकन कॅमेरा चालू आहे. चाणक्य. ओके, ठीक आहे. सो एवढ्यात आपले फार मोजकेच प्रश्न आहेत. खरंच खूप चांगल्या गोष्टी आत्तापर्यंत आपण डिस्कस केल्या. आणि ॲक्च्युली मला इतकी मजा आली जेव्हा आमचं ठरलं की तू तुझा इंटरव्ह्यू, असं सगळ्यांची लिस्ट काढली ना, तर मग म्हटलं भाई मजा येणार आहे. कारण आपला शोचा फॉर्मॅटच कॅज्युअल असल्यामुळे म्हटलं ज्या गप्पा आपण रेग्युलरली मारतो त्या गप्पा ठरते आपण आज आता सोफ्यावर बसून मारू. सोफा वगैरे आपण आणलाय काकूकडून वगैरे, तर खर्च केला आपण. लाईट्स वगैरे आहेत, 2-2 कॅमेरा सोनीचे वगैरे आहेत. अरे माणसं आहेत. आयपॅड आहे इकडे, आयपॅडवर स्क्रिप्ट ठेवलेली आहे. हो. तर हा मग आयपॅड आहे. बॅचलर्स ऑफ मुंबईच्या मगवर आम्ही स्टिकर लावून घेतलंय खर्च करून. तर असं सगळं केलं, म्हटलं गप्पा आणि त्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील म्हणून. पण जोक्सपाट खूप मजा आली एकंदरीत. आत्तापर्यंत जेवढं ऐकलं तुझ्याबद्दल, जे ऐकणार आहे त्यांना ॲक्च्युली अजून जास्त मजा आली, कारण जे किस्से अजून खूप आहेत, पण आत्ता आपण एवढ्यावरती भागवतो कारण सगळे किस्से नाही सांगू शकत आहोत. तर एनिवे, मला थोडक्यात सोडल्याबद्दल धन्यवाद. कारण जेवढा रिसर्च तू माझ्यावरती केलास तो माझ्या कानावर आला एकूण, त्यामुळे अच्छा ठीक आहे. ते साताऱ्याची एकांकिका वगैरे ते सगळं नको, ते नको. एनिवे, प्रणव, थँक्यू, खरंच थँक्यू. तू इथे शोमध्ये आलास आणि या शोमध्ये तुझे व्ह्यूज, तुझे पर्स्पेक्टिव्स बिंदास सांगितलेस. आणि ज्या शेवटच्या सेगमेंटवरती आपल्याला बोलायचं होतं ते आपण बोललो. तुझ्या त्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत ज्या तू सांगितल्यास. आणि येस, आपण या शोची आत्ता सांगता करतो. आता हे तुझ्याबद्दल झालं. आमचं एक पामरांचं एक बॅचलर्स ऑफ मुंबई नावाचं आत्ता तरी गरिबीतून वर येणारं चॅनल आहे आणि त्याचे 6,000 सबस्क्रायबर्स वगैरे आमचे झालेले. 6,000? क्या बात आहे. असे स्पॉन्सर रिॲक्शन देत नाहीत मग असो. बरं. तर आमच्या चॅनलला पण लोकांनी पाहावं. तुझा एवढा इंटरव्ह्यू पाहिला आहे त्यांनी, पुढे जाऊन त्यांनी सबस्क्राईब करावं, ते शेअर करावं. यासाठी तुझे 2 शब्द आम्हाला या कॅमेऱ्यात मिळाले तर आम्हाला बरं होईल. नमस्कार, मी प्रणव जोशी. बॅचलर्स ऑफ मुंबई या चॅनलवरती, या यूट्यूब चॅनलवरती आज मी पॉडकास्टसाठी आलो होतो, टॉक शोसाठी आलो होतो. आणि या टॉक शोमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न फार विनोदी अंगाने विचारले गेले. त्याची उत्तर गंभीरच आहेत, पण बॅचलर्स ऑफ मुंबईने हा एक खूप इंटरेस्टिंग टॉक शो डिझाईन केलेला आहे. याच्या डिझायनर्सकडे मी भेटतोच मी त्यांना सगळ्यांना. आणि खूप अभिनंदन निनाद आणि पूर्ण टीम, तुम्ही खूप छान सेटअप झाला आहे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इथे आणि प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोचवा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला आमचा हा टॉक शो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला अजून कोणाकोणाला या टॉक शोमध्ये बघायला आवडेल ते पण नावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून द्या. आम्ही नक्की त्यांना आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.